हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्र. आपण आपली इंग्लिशची बॅच चालू केलेली आहे आणि यात आपण डे 1ला बेसिक्स जे आहेत इंग्लिश ग्रामरचे ते बघितले होते. यामध्ये आपण जे काही आत्तापर्यंत सब्जेक्ट प्रेडिकेट, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट हे जे बघितलं याची आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. आपली ही जी बॅच असणार आहे ही फक्त आपण वन वे टीचिंग नसेल, इंटरॅक्टिव्ह बॅच असणार आहे. यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की केलेल्या गोष्टींची रिव्हिजन डेली झाली पाहिजे. डेली रिव्हिजनसोबतच तुम्ही जे मी होमवर्कसाठी दिलेले क्वेश्चन्स असतात ते सुद्धा सॉल्व केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही लेक्चरच्या वेळेस तुम्हाला जरी PDF मिळाली असेल तरी पण वही पेननी स्वतःचे नोट्स काढायचे आहेत. ते जे आपण नोट्स काढलेले आहेत त्याची रिव्हिजन करायची आहे. PDF दिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर अनेक एक्झाम्पल्स आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेले असतात. ते एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुकमध्ये सगळे असले पाहिजेत. त्याची रिव्हिजन करायची आणि त्याचे होमवर्क क्वेश्चन्स सॉल्व करायचे आणि मग आपण दुसऱ्या दिवशी जे आधीचे घेतलेलं लेक्चर आहे आदल्या दिवशीचं त्याची थोडक्यात रिव्हिजन करणार. होमवर्क क्वेश्चनचे मी तुम्हाला आन्सर सांगणार आणि मग तुम्हाला टॅली करून बघायचं आहे की आपलं उत्तर बरोबर आलं आहे का चुकीचं आहे. आणि जर चुकलं असेल तर का हे माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला समजून जाईल. पण जर बरोबर आलं असेल तरीही तुमची रिव्हिजनच होणार आहे. त्यामुळे हा जो पार्ट असेल आपला प्रत्येक सेशनच्या फर्स्ट 5 to 10 मिनिट्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. अजिबात कुठलाही पार्ट स्किप करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आधी जसं सांगितलं होतं की ऑनलाईनवाले जे लेक्चर्स अटेंड करतात त्या लोकांनी फक्त आपण काहीतरी काम करत करत कानावर पडतंय म्हणून लेक्चर अटेंड करतोय असं करायचं नाही. म्हणजे तुम्ही डबा खाताय, चहाला गेलाय किंवा जस्ट असं साईडला लावून ठेवलं आहे लेक्चर, मी एकटीच बडबडती आहे, असं झालं नाही पाहिजे. फुल कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला या गोष्टी अटेंड करायच्या आहेत. इंग्लिश हा असा विषय आहे, मुळात इंग्लिश विषय असा आहे की जो आपण कधीही म्हटलं तरी पाठांतर करून पूर्ण होणारा विषय नाही. समजून घ्यावं लागतं आणि ज्या गोष्टी तुम्ही फक्त कानावर पडावं म्हणून ऐकण्यासाठी वगैरे साईडला लावून ठेवता यूट्यूबवरती किंवा आपल्या या ॲपमध्ये तुम्ही जे काही लेक्चर्स चालू ठेवता तर ते जे लेक्चर्स आहेत हे तुम्हाला तितकं इनपुट देत नाही, आउटपुट देत नाहीत. म्हणजे तुमचे जे एफर्ट्स आहेत त्याचा फायदा होत नाही कारण आपण पाठांतर नाही करत आहे. आपल्या पूर्ण लेक्चरमध्ये माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला इंग्लिश विषयातल्या ग्रामरच्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणजे असं नाही आहे की पाठांतर करून घेणार आहे, पण मी कन्सेप्ट्सवरच भर देणार आहे आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे. या कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपले जे काही आत्तापर्यंतचे रूल्स आहेत हे समजून घ्यायचे, पाठ करायचे नाहीत. त्यानंतर प्रत्येक रूलचं ॲटलिस्ट मिनिमम एक एक्झाम्पल तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करतच आहोत अरेंज. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे वर्कशीट आपण देणार आहे त्यामध्ये तुम्ही सोडवणारच आहात. अगदी 5 ते 10च प्रश्न असतील, पण तरीसुद्धा तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपण जे शिकलो आहे ते उपयोगात येतं की नाही. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगायची आहे ती म्हणजे या बॅचमध्ये आपण जे काही घेणार आहे ते तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पद्धतीने करायचं आहे. म्हणजेच काय, तर मी एकटीच शिकवते आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही पॉज केलं, पुढे झालं, असं करायचं नाही. जिथे जिथे मी प्रश्न विचारलेले आहेत, आता ऑनलाईन स्वरूपाचा हा एक ड्रॉबॅक आहे की ॲक्च्युली इंग्लिश ही भाषा अशी आहे किंवा याचा अभ्यास आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी अशा पद्धतीने करायचा आहे की जे तुम्हाला समजलं आहे की नाही तिथल्या तिथे टॅली करायचं. पण ऑनलाईनमध्ये हे रिस्ट्रिक्शन्स येतात. साहजिक आहे, आपण महाराष्ट्रभर आपण हा प्लॅटफॉर्म यूज करत आहोत तर आपल्याला काही अडचणी येतात. पण मी प्रत्येक ठिकाणी जिथे क्वेश्चन विचारलेला असेल तिथे एक 10 सेकंद थांबणार आहे. म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला लेक्चर करता करता पॉज करा, मग परत त्याचं जे काही मी विचारलेलं उत्तर आहे ते गेस करण्याचा प्रयत्न करा, मग नंतर तुम्ही परत ते रेझ्यूम करणार. त्यापेक्षा मी तिथे 10 ते 15 सेकंदांचा पॉज घेईल. तुम्हाला त्यावेळेत आन्सर आलं पाहिजे. जे मी विचारते हे मी नुसतं विचारायचं म्हणून विचारणार नाही आहे. जे तुम्ही लेक्चर अटेंड करताय, जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती समजली का नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुमची बुद्धी, तुमची जी काही थिंकिंग प्रोसेस आहे ती मला ॲक्टिव्ह ठेवायची आहे. तर ह्या ॲक्टिव्ह लर्निंगचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, पाठ करायचं आहे आणि परीक्षेत जाऊन 0 असं मिळवायचं असेल तर मग तुम्ही तुमची आधीची ट्रेडिशनल मेथड फॉलो करू शकता. बट आय बिलीव्ह वी शूड ॲक्टिव्हली लर्न समथिंग. त्याशिवाय इंग्लिश ग्रामर तुम्हाला शिकता येणार नाही. आता आपण कालचं जे रिव्हिजन लेक्चर झालेलं आहे त्याबद्दल बघूयात. परत आता एक
लास्ट अनाउन्समेंट किंवा एक डिक्लेरेशन देते. कसं होतं, ज्यावेळेस आम्ही इथे या ठिकाणी बोलत असतो त्यावेळेस बोर्ड खूप जवळ असल्यामुळे किंवा मग एका फ्लोमध्ये बोलत असल्यामुळे काही गोष्टी दिसत नाहीत किंवा सांगताना विसरून जातात, स्पेलिंगमध्ये एखाद दुसरं अक्षर राहून जातं. सो जिथे मला लक्षात येईल की माझं चुकलं आहे तिथे मी इमिजिएटली करेक्शन करणार आणि इन केस जर काही राहिलं तर मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये करेन. ठीक आहे. पण असं अजिबात नाही आहे की आपल्याला इथे नॉलेजच कमी पडतं आहे किंवा येतच नाही आणि आम्हाला शिकवतात, असं नाही आहे. हे एक फॅक्ट आहे. जेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवरती असतो तेव्हा काही चेंजेस असतात, काही ड्रॉबॅक्स असतात, त्यामुळे त्या गोष्टी होऊ शकतात. ओके. सो प्रत्येकाने वही पेन घेऊनच बसायचं आहे लेक्चरला कंपल्सरी. हे आता मी परत परत सांगणार नाही. आपण थोडक्यात रिव्हिजन करूया डे 1ची. प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला आपण आदल्या दिवशीची थोडक्यात रिव्हिजन करणार आहे. तिथे अजिबात डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नसणार. ठीक आहे. आता इथे बघा तुम्ही, आपण काय बघितलं होतं, सेंटेन्सेस जे असतात त्यांची फॉर्मेशन कशी करायची असतात. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट या पद्धतीने आपले फॉर्मेशन्स असतात. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजेच काय, सब्जेक्टनी केलेली जी कृती आहे ती व्हर्बमध्ये सांगितलेली असते आणि व्हर्बमधली काय कृती आहे जी ऑब्जेक्टवर झाली, म्हणजे सब्जेक्टने केलेली कोणती कृती ऑब्जेक्टवर झाली हे सांगत असतो आपण, असं बरोबर. पण आपण एक वाक्य इथे वापरलं होतं की प्रत्येक वेळी ही रचना अशीच असेल असं नाही, रचना बदलू शकते. मग आता ही रचना बदलू शकते म्हणजे काय, तर हिअर आणि देअरनी सुरू होणारी वाक्य. आता हे आपण आपल्या टेन्सच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे. पण आपण कसं म्हणतो, हिअर शी कम्स. मग या ठिकाणी तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट हा मध्यभागी आलेला आहे आणि नंतर आपण व्हर्बचा वापर केलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना नसते. कधी कधी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जे असतात यामध्ये सुद्धा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये सुद्धा आपण असं बघितलेलं आहे की जिथे हाऊ ब्युटिफुल इट इज असं आपण म्हणतो त्यावेळेस आपण इथे सब्जेक्ट आणि व्हर्बची जी प्लेसमेंट आहे ती बदललेली आहे. सो अशा पद्धतीने हे आपण चेंजेस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्टनुसार रचना नसते. ह्याचे 2 एक्झाम्पल्स बघितले. सेंटेन्सेस कोणकोणत्या पद्धतीचे असतात, असरेटिव्ह असतात, डिक्लेरेटिव्ह. असरेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, डिक्लेरेटिव्ह म्हणजे स्टेटमेंट असतं एक बेसिक. आणि त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा असतात, नकारार्थी वाक्य. आणि आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यावरती प्रश्न विचारलेले दिसतात. ठीक आहे. तुम्ही जर जुन्या पत्रिकांचा अभ्यास केलात, प्रश्नपत्रिकांचा, तर हे लक्षात येईल की असरेटिव्ह सेंटेन्स जे आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स ते निगेटिव्ह बनवा, निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह बनवा, या पद्धतीने क्वेश्चन्स असतात. म्हणजे आपण जे शाळेत शिकलेलो आहोत ते बेसिक लेवलचे इंग्लिशसुद्धा, इंग्लिशला ग्रामर आपले जे आहे हे परीक्षेत विचारण्याची पद्धत आहे. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला मनापासून कराव्या लागतील. त्यानंतर व्हर्बल क्वेश्चन असतो आणि आत्तापर्यंतचं एक ऑब्झर्वेशन आहे की क्वेश्चन फॉर्मेशनवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो प्रकार आहे क्वेश्चन फॉर्मेशन, हा सगळ्या विद्यार्थ्यांना खूप असा अवघड वाटणारा विषय आहे. कारण तिथे क्लॉजनुसार सुद्धा आपल्याला वाक्यरचना बदलावी लागते. म्हणजे जर आपण प्रश्न विचारत असेल आणि त्यामध्ये एखादा क्लॉज असेल तर तिथे सब्जेक्ट व ऑब्जेक्ट ह्याची पोझिशन कशी असणार आहे, जेव्हा आपण फक्त एक इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतोय तेव्हा त्याची रचना कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला डिटेलमध्ये बघाव्या लागतात. त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला निश्चितच प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे हा अभ्यास सिरियसली करायचा. ठीक आहे. आपण ह्याचे जे काही टाईप्स आहेत हे बघितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे बघूया. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बघितले होते आपण. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हे विनंती करण्यासाठी, आज्ञा देण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, इच्छा व्यक्त करण्यासाठी असतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देणं कंपल्सरी आहे. हे पंक्च्युएशन्समध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं. सब्जेक्ट, प्रेडिकेट कसा ओळखायचा, जी व्यक्ती ज्या नावाबद्दल आपण माहिती देत आहोत आणि त्या माहितीबद्दल आपण अधिक काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा ॲड केलेली आहे, त्या सगळ्याला एकत्रितपणे आपण सब्जेक्ट म्हणतो. आणि सब्जेक्टबद्दल काय माहिती दिली ते पुढे जे आहे त्याला सविस्तर माहितीला काय म्हणायचं असतं, प्रेडिकेट. ठीक आहे. हे आपण एक्झाम्पल्स बघितलेले होते सब्जेक्ट, प्रेडिकेटचे वगैरे. त्यानंतर सब्जेक्ट हे सिंग्युलर किंवा प्लुरल असतात. आता नाऊनमध्ये, नाऊन आणि प्रोनाऊन चॅप्टर आपण ज्यावेळेस करणार आहे त्यावेळी ह्या 2 गोष्टी आपल्याला कळणार आहेत की सिंग्युलर आणि प्लुरल जसं असतं त्याप्रमाणे आपल्याला व्हर्बसुद्धा सिंग्युलर आणि प्लुरल वापरावं लागतं. नाऊन सिंग्युलर असेल तर व्हर्ब
त्याला कॉम्पॅटेबल पाहिजे. आपण म्हणतो ना कंपॅटिबिलिटी, म्हणजे काय, दोन्ही एकमेकांसोबत सुसंगत पाहिजेत. ठीक आहे, त्याला कॉन्कॉर्ड हा सुद्धा शब्द आहे आणि तो विचारलेला आहे पेपरमध्ये. सो आपल्याला हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा हा रूल, म्हणजे पहिला चॅप्टर जो आहे हा आपल्या इथून पुढच्या प्रत्येक सब टॉपिकसाठी किंवा आपण जे काही चॅप्टर्स यापुढे बघणार आहे त्या प्रत्येकासाठी इथेच खरी क्रक्स आहे. म्हणजे मी आपलं जे ओरिएंटेशन लेक्चर झालं त्यात म्हटले होते की जे आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणून शिकतो ते ॲक्च्युली तसं नाही आहे. आता ईच ऑफनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल, ईच ऑफ किंवा मग नन, हे जे आहेत हे ॲक्च्युली प्रोनाउन्सचं कार्य करतात. एव्हरी बॉय, आता इथे बॉय हा शब्द आहे बरोबर, आणि आपण ह्या एव्हरी या शब्दाने ह्याला ॲडजेक्टिव्हचं कार्य करायला लावलेलं आहे. मग याप्रमाणे एव्हरी बॉय, ईच बॉय, ईच ऑफ अशा ज्या फ्रेजेस आहेत या सगळ्याबद्दल आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, कारण सिंग्युलर आणि प्लुरल जे आहे हे त्यानुसार बदलतं आणि मग त्याच्यानुसार व्हर्ब बदलतं. जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपल्याला व्हर्ब सिंग्युलर वापरावं लागतं, आणि जर आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण व्हर्बसुद्धा प्लुरलच वापरणार आहे. आणि हे का करायचं, कारण आता जर मी मराठीत म्हटलं की ते सगळे आले आहेत, तर ते सगळे आले आहेत म्हणत असताना आपण आहे ह्या क्रियापदाला प्लुरल फॉर्ममध्ये वापरलेलं आहे. आता आपल्याकडे एक पद्धत आहे, आपण आपल्या वडिलांना म्हणजे आदराने बोलतो, अहो जाऊ बोलतो बरोबर. म्हणजे माझे वडील, मराठी वाक्य इथे लिहूयात आपण, माझे बाबा शिक्षक आहेत. आता हे जे वाक्य आहे यात आपण आहेत हे क्रियापद आदरार्थी वापरलेलं आहे. इथे आपण याचं प्लुरल केलेलं नाही. पण आपल्याला ज्यावेळेस इंग्लिशमध्ये वाक्यरचना करायची आहे तेव्हा आपण काय म्हणणार, माय फादर इज अ टीचर. मग आता या ठिकाणी एक सिंग्युलर टीचरबद्दलच माहिती दिलेली आहे आणि वडील इथे जे नाऊन वापरलेलं आहे ते सुद्धा सिंग्युलर आहे. मग माय फादर इज अ टीचर म्हणत असताना आपण इथे इज हे सिंग्युलर व्हर्ब वापरलेलं आहे. जर मी म्हटलं माय ब्रदर्स आर टीचर्स, बोथ माय ब्रदर्स आर टीचर्स, माझे दोन्हीही भाऊ टीचर आहेत. मग इथे सुद्धा मराठीत आपण आहेत असंच वापरतोय बरोबर, आहेत असा शब्द आपण वापरलेला आहे, पण हे या ठिकाणी प्लुरल आहे, अनेक वचन आहे. ओके, इतकं बेसिक शिकवण्याची गरज परत परत पडणार नाही आहे, पण ही जी कन्सेप्ट आहे ही इथेच क्लिअर करून घ्या. एकदा क्लिअर झालेली कन्सेप्ट आपण परत रिपीट करायची नाही. ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला बॅक ऑफ द माइंड ऑटोमॅटिकली आठवत राहतील. त्यामुळे इथे तुम्हाला फार एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे. आत्ताच ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करा. मराठीत आपण इथे जरी हे सिंग्युलर असेल तरीही ते आहेत असंच आहे, आणि प्लुरल व्हर्ब असेल तरीही ते आहेत आहे, पण दोन्हीमध्ये फरक आहे. आणि मग ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये वाक्यरचना करतो त्यावेळेस मात्र आपल्याला हे जे व्हर्ब्स आहेत हे खूप काळजीपूर्वक वापरावे लागतात. इथे बघितलं तर हे प्लुरल व्हर्ब आहे, इथे बघितलं तर हे सिंग्युलर व्हर्ब आहे. आणि या लेक्चरच्या शेवटी आपण त्या दिवशी बघितलेला आहे पूर्ण जो चार्ट दिलेला होता सिंग्युलर प्लुरल व्हर्ब्सचा, कुठल्या प्रोनाऊननुसार कुठलं बदलतं, नाऊननुसार कुठलं व्हर्बचं फॉर्म बदलतं, हे सगळा जो चार्ट आहे हा सतत तुम्ही रोजच्या रोज रिवाईज करायचा. एकदा तुम्हाला लक्षात आलं की कुठे फक्त चेंजेस आहेत तेवढं लक्षात ठेवलं तरीसुद्धा इनफ आहे. ओके, त्यानंतर आपण फ्रेज आणि क्लॉज कशी ओळखायची ते पण बघितलेलं होतं. फ्रेजेस हा एक वाक्यांचा भाग आहे, वाक्यातला एखादा असा भाग की ज्याला स्वतःचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल, इन अ कॉर्नर. आता इन अ कॉर्नर ही एक फ्रेज आहे, पण ह्याचा स्वतःचा एक अर्थ आहे म्हणजे कोपऱ्यात. पण जर आपल्याला ते वाक्यात वापरलं तरच त्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण समजण्यासाठी आपल्याला या फ्रेज सोबत वाक्यरचनासुद्धा असावी लागते. आणि हा जो बेसिक डिफरन्स आहे फ्रेजेस आणि क्लॉजेसमधला हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो चार्ट आहे याबद्दल मी सांगितलं की रिव्हिजन करत राहा. पहिले 5 प्रश्न आपण बघितलेले होते. आज आपण पुढचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा आन्सर काय आहे ते बघूयात. आता हा जो क्वेश्चन आहे
क्वेश्चन नंबर 6. A simple sentence has only one subject and one predicate. आपण बघितलेलं आहे की एखाद्या सिंपल सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे एकच असतात. जर एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आणि एकापेक्षा जास्त प्रेडिकेट आले तर तिथे 2 वाक्य होतात आणि ती 2 वाक्य मिळून एक वाक्य तयार होतं आणि ते जे एक वाक्य आहे त्याला काय म्हणतो आपण? क्लॉज. ठीक आहे. मग इथे आपल्याला हा PYQ आहे बरं का. म्हणजे MPSC आपल्याला इंग्लिशमधल्या कन्सेप्टसुद्धा विचारते. ग्रामरमध्ये आपल्याला ज्या कन्सेप्ट्स असतात त्याचबरोबर व्होकॅब्लरीच्या सुद्धा कन्सेप्ट्स आहेत तेही विचारलेलं आहे. आपण सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लेक्चरमध्ये जे रोजच्या रोज होतं आहे ते लक्षात ठेवा. ओके. आता बघा तुम्ही, हा एकदम सिंपल शब्द होता प्रेडिकेट. याचा आन्सर ऑप्शन नंबर 2. आता स्ट्रक्चर, पॅटर्न, सेंटेन्स ऑर्डर हे सगळे जे आहे ना हे ॲक्च्युली कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत. याचा इथे काहीही रेफरन्स येत नाही. आता मी जो चार्ट दिला होता त्यानुसार इथे मला सिंपल प्रेझेंट टेन्सनुसार योग्य व्हर्बचे फॉर्म्स पाहिजे होते. हे मी तुम्हाला स्वतः बनवून दिलेले प्रश्न आहेत. यात आपल्याला काय म्हणायचं आहे? डूचे वेगवेगळे फॉर्म्स वापरायचे आहेत. आता रामानुजन हे एक नाऊन आहे बरोबर. त्यात ते प्रॉपर नाऊन आहे, एखाद्या ठराविक व्यक्तीसाठी वापरलेला आहे. रामानुजनमध्ये किती लोक आहेत? 1 का 2? रामानुजन हा एकच व्यक्ती आहे, म्हणजेच हे झालं थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आणि यासाठी आपण डू या व्हर्बला ES प्रत्यय लावतो. ठीक आहे. एस किंवा ES प्रत्यय लावायचा असतो. इथे आपण कुठला प्रत्यय लावलेला आहे? ES, कारण इथे ओ हे एंडिंगला आलेलं आहे बरोबर. फर्स्टचा आन्सर असणार आहे डज. सेकंडचा आन्सर असणार आहे डू, कारण ॲस्ट्रॉनॉट्स हा प्ल्युरल शब्द आहे, अनेक वचन आहे. दे हे सुद्धा प्ल्युरल आहे म्हणून इथे आपण डूज वापरूयात. मिसेस ॲलेक्सा ही एक स्त्री आहे आणि हिच्याबद्दल आपण जेव्हा माहिती देतो तेव्हा ते सुद्धा सिंग्युलर नाऊन असेल आणि म्हणून आपण डूचं डज हे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं फॉर्म वापरणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा आता, राईट डाऊन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हाऊ नाईसली सचिन प्लेड. आपल्याला सब्जेक्ट माहिती आहे का या वाक्यातला? हे वाक्य आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बरोबर. पण आपल्याला याचं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट वापरत असताना नेहमी वाक्याची सुरुवात सब्जेक्टनीच झालेली आहे असं नाही. त्यामुळे सब्जेक्ट तुम्हाला वाक्यातला ओळखता आला पाहिजे. सब्जेक्टसोबत त्याच्याबद्दल माहिती सांगणारे जे ॲडजेक्टिव्ज असतात ते सुद्धा आपण एकत्र घेत असतो. त्यामुळे सब्जेक्ट हा आपला वाक्यातला आहे सचिन. आणि पुढे प्रेडिकेट लिहिताना मात्र कसं लिहायचं हे नीट काळजीपूर्वक बघा. सचिन प्लेड नाईसली असं हे आपलं वाक्य असणार आहे. ओके. त्यानंतर द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आता इथे नुसतं राऊंड द सन म्हणलं तरीसुद्धा चालणार आहे. हा एक PYQ होईल. PYQमध्ये हे एक सेंटेन्स वापरलेलं आहे. यात आपला सब्जेक्ट आहे द मून. आता नुसतं मून लिहिलं तर चालणार आहे का? नाही. आपल्याला इथे द हे सुद्धा लिहावं लागेल. मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ असं होणार नाही. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. जे काही आपले जॉग्राफिकल सेलेस्टियल बॉडीज असतात त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो. आर्टिकलच्या चॅप्टरमध्ये तो रूल आपण कव्हर करूयात. इथे तुम्ही बघितलं तर द मून हा आपला सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट्स काय असेल? मग पुढे रिव्हॉल्व्सच्या पुढचं सगळं सेंटेन्स रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ठीक आहे, 2 वेळा सन म्हटले असेल मी. रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हे आपलं वाक्य पूर्ण होतं. ठीक आहे. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता आपण फ्रेज आणि क्लॉज काय आहे ते बघूयात. आय रेड ॲन इंटरेस्टिंग आर्टिकल. या वाक्यात ॲन इंटरेस्टिंग आर्टिकल ही फ्रेज आहे, म्हणजे याला स्वतःचा अर्थ आहे, मात्र याने वाक्य पूर्ण होत नाही किंवा याचं एक इंडिपेंडेंट वाक्य तयार होऊ शकत नाही, म्हणून ही फ्रेज या मेन वाक्याचा भाग आहे. त्यानंतर बघा, दिस इज द व्हिलेज व्हेअर वी लिव्ड फॉर 10 years. आता या ठिकाणी हा एक सब्जेक्ट आहे, हे व्हर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. दिस इज द व्हिलेज म्हणजे हे तेच गाव आहे जिथे आम्ही 10 वर्ष राहिलो. मग इथे व्हेअर नंतर व्हेअर हे कंजंक्शन वापरून आपण आणखीन एक सब्जेक्ट या वाक्यात घेतलेला आहे, आणखीन एक व्हर्ब या वाक्यामध्ये आहे. म्हणजेच काय, सब्जेक्ट आणि व्हर्ब, स्वतःचा सब्जेक्ट स्वतःचं प्रेडिकेट असणारं एक वाक्य
हे कोणत्या तरी दुसऱ्या वाक्याचा उपवाक्य म्हणून काम करतं किंवा त्याचाच एक पार्ट आहे, भाग आहे. आणि म्हणून हे काय आहे, क्लॉजचं एक्झाम्पल. म्हणजे एक एक्झाम्पल आपलं पहिलं हे फ्रेज होतं. फ्रेज कोणती, अन इंटरेस्टिंग आर्टिकल. त्यानंतर दुसरं वाक्य आहे क्लॉज, आणि ह्यातला क्लॉज कोणता आहे, व्हेअर वी लिव्ड फॉर 10 years. हे आपलं क्लॉजचं सेंटेन्स आहे. ठीक आहे. ओके, आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. कालचं लेक्चर जे आहे ते का आपल्याला बघावं लागलं, कारण आपले जे होमवर्क क्वेश्चन्स होते त्याचबरोबर रिव्हिजन, आपली जी मेथड असणार आहे ही अशीच असेल. सुरुवातीचे लेक्चर्स आहेत त्यामुळे काही गोष्टी खूप डिटेलमध्ये सांगाव्या लागतात. आता म्हणजे मान्य आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतील, तुम्ही आधी परीक्षा दिलेल्या सुद्धा असतील, पण कसं असतं ज्यावेळेस इथे आपण ॲज अ टीचर माझी एक जबाबदारी आहे की ज्या विद्यार्थ्याला काहीच माहिती नाही त्यालासुद्धा मला सोबत घेऊन जायचं आहे. ज्या मुलांना माहिती आहे त्यांना निश्चितच त्यांच्या सगळ्या इन्फॉर्मेशनमध्ये ॲड ऑन होणार आहे, व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे. पण एखादा विद्यार्थी असा असतो की त्याला बेसिकपासून काहीच येत नसतं, काही विद्यार्थ्यांना भीती वाटत असते इंग्लिशची, तर तीसुद्धा एक माझी जबाबदारी म्हणून मी बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकवते आहे. सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये बेसिक कन्सेप्ट्स कदाचित रिपीट होतील, पण त्याने तुमची इनडायरेक्टली रिव्हिजनच होणार आहे. ओके, आज आपण फ्रेश टॉपिक सुरू करतो आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती हा शब्द प्रकार म्हणजे किंवा एक व्याकरणाचा प्रकार बघितलेला असतो. यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक शब्दाची जात कोणती किंवा त्याचं कार्य कोणतं या पद्धतीचे आपण प्रश्न सोडवतो. म्हणजे आता कंबाईनला ग्रुप बी सी आपण जे काही पेपर सोडवतो मुख्य परीक्षेचे, यात मराठी व्याकरणामध्ये हा पार्ट तुम्ही निश्चितच अभ्यासलेला असणार आहे. सेम तसंच आहे इंग्लिशमध्ये, फक्त त्याला नाव काय आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, स्पीच बोलत असताना आपण जे काही इथे शब्द प्रकार वापरलेले आहेत ते काय कार्य करतात ते आपल्याला इथे सांगायचं असतं. ठीक आहे. वाक्यातील शब्दाच्या जाती म्हणजेच वाक्यामध्ये शब्द कोणते कार्य करतं यावरून त्याचे 8 प्रकार ठरतात, आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 8 प्रकार असतात. ओके, एक मिनिट. आता 8 की 9 हे प्रकार जे आहेत हे आपण शेवटला डिस्कशन करूयात. शक्यतो 8 प्रकार आहेत हेच लक्षात ठेवायचं, आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इतका सोपा प्रश्न कंबाईनच्या पेपरला खरंच विचारला आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय रूल्स सुटू शकत नाहीत. ओके, 8 काय आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच. हे रिपीट होत आहे, जे वाक्य रिपीट होत आहे याचा अर्थ ते इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर हे कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं आहे नाऊन. नाऊन आपण त्याला मराठीत नाम म्हणतो. कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण नाऊन म्हणतो. आता नाऊन कसं लक्षात ठेवायचं, जे काही आपण बघू शकतो, ज्या वस्तूला आपण हात लावू शकतो, ज्याच्याबद्दल आपण वर्णन करू शकतो, त्या प्रत्येक गोष्टीला आपण नाऊन म्हणतो. आता जर मी तुम्हाला म्हटलं ब्रेव्हरी, याचा अर्थ काय, शौर्य. मग हे शौर्य जे आहे हे मी तुम्हाला वर्णन करून सांगू शकते. म्हणजे कल्पनेतली अशी एखादी गोष्ट ज्याबद्दल आपण सेन्स करू शकतो, पण ती गोष्ट प्रत्यक्षात दाखवता येत नाही, नॉट इन अ फिजिकल फॉर्म, पण त्या गोष्टीला सुद्धा आपण काहीतरी एक नाव दिलेलं आहे. तर ते प्रत्येक गोष्टीला एखादं नाव देणं, प्रत्येक कन्सेप्टला, एखाद्या भावनेला नाव देणं, ह्या सगळ्याला आपण नाऊनच कन्सिडर करतो. त्यानुसार नाऊनचे मग वेगवेगळे टाईप्स असतात. आपण नाऊनमध्ये काय काय शिकणार आहे, त्याचे टाईप्स शिकणार आहे, कोणते नाऊन सिंग्युलर आहे, प्लुरल आहे ते शिकणार आहे, जेंडर शिकणार आहे, म्हणजेच काय स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी, यानुसार वाक्यरचना कशा करायच्या, त्यांच्या वर्ब्स कोणते वापरायचे, हे सगळं आपण नाऊनमध्ये बघणार आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला नाऊनमध्ये सिंग्युलर प्लुरल महत्त्वाचं आहे ते कळलं पाहिजे. हे आपण लास्ट लेक्चरला सुद्धा बघितलेलं आहे. नाऊनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ही, तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल या गोष्टी समजल्या पाहिजेत. सर आता इथे आपण बघितलं की व्यक्तीला, स्थळाला किंवा वस्तूला दिलेलं नाव याचं एकवचन अनेकवचन समजणं महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसार आपल्याला वर्बची निवड करावी लागते. एक्झाम्पल बघा, शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. आता या वाक्यामध्ये शिवाजी महाराज हे एका
खूप महान पर्सनॅलिटीचं नाव आहे. ते जे नाव आहे ते सुद्धा नाऊनच आहे, हे आहे प्रॉपर नाऊन. आणि किंग या ठिकाणी, किंग म्हणजे राजा, आणि याला सुद्धा आपण इंग्लिशमध्ये किंग जे नाव वापरलेलं आहे हे एक नाऊनच आहे. त्याचा कुठला प्रकार होईल? कॉमन नाऊन. म्हणजे एका वाक्यामध्ये आपल्याकडे अनेक नाऊन्स असू शकतात, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे त्यानुसार ते ठरतं. ठीक आहे, वेगवेगळे नाऊन्स असू शकतात. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. कोलकाता इज ऑन द रिव्हर इज ऑन द हुगली. हुगळी रिव्हरवरती कलकत्ता आहे. मग या ठिकाणी कोलकाता हे काय आहे? प्रॉपर नाऊन. त्यानंतर हुगली हे सुद्धा एक प्रॉपर नाऊन आहे. बरोबर. आता आपण ह्या प्रत्येक वाक्यातल्या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच बघितला तर हे झालं नाऊन, हे आहे वर्ब, हे आहे प्रिपोजिशन. ठीक आहे, हे डिटरमायनर आहे, आपण याला आर्टिकल म्हणूया. आता डिटरमायनर्स आणि आर्टिकलमध्ये सुद्धा जो बेसिक फरक असतो हा आपण आजच्याच लेक्चरच्या शेवटी बघणार आहे, पण तरीही इथे आपण ह्याला आर्टिकल म्हणूयात नुसतं. आणि हुगळी हे सुद्धा एक नाऊन आहे. आता इथे आपण हे दोन्ही जे नाऊन्स वापरलेले आहेत हे प्रॉपर नाऊन आहेत. ओके. त्यानंतर आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन हे वाक्यामध्ये नामाऐवजी वापरलेले शब्द असतात. म्हणजे ह्याचं सतत जे रिपिटेशन आहे, म्हणजे एकानंतर एक आपण एकाच व्यक्तीचं नाव कंटिन्यू घेत नाही, सारखं सारखं ते 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 म्हणत नाही, त्याऐवजी आपण काहीतरी प्रोनाऊन वापरलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपले जे यूट्यूबवरती लेक्चर आहे प्रोनाऊनचे, त्यात ही कन्सेप्ट बघितलेली आपण, की जिथे प्रिया हे आपण नाव एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं. प्रिया इज अ गुड गर्ल, प्रिया लिव्ज इन बदलापूर, प्रिया इज अ स्मार्ट डॉक्टर, असं आपण ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस प्रिया प्रिया प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकत नाही, म्हणून आपण शी हे प्रोनाऊन एखाद्या फिमेलसाठी वापरतो. पण जर आपण असं म्हटलं शर्वरी इज प्रियाज डॉटर. आता शर्वरी इज प्रियाज डॉटर हे आपलं एक वाक्य आहे. मग यात शर्वरी हे सुद्धा नाऊन आहे आणि प्रियाज डॉटर, आता प्रियाज हे नाऊन आहे आणि आपण त्याला ॲपॉस्ट्रॉफी लावलेला आहे. नाऊनमध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफीचे रूल्ससुद्धा शिकणार आहे. मग हे जे प्रकार आहे हे आपल्याला जर प्रोनाऊन वापरून बनवायचं असेल वाक्य, तर आपण काय म्हणणार? शर्वरी इज हर डॉटर. मग आता इथे हे जे हर वापरलेलं आहे हे प्रियासाठी तिच्या नावाच्या रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी रिप्लेसमेंट म्हणून वापरलेलं आहे. त्यामुळे या प्रत्येक वाक्यामध्ये आपण जे काही वर्ड्स वापरलेले आहेत ते तुम्ही आत्ता सुरुवातीचे लेक्चर्स आहेत, जास्त लोड नाही आहे, स्ट्रेस नाही आहे रूल्स लक्षात ठेवण्याचा, तर ह्या गोष्टी आत्ताच पक्क्या करून घ्या. प्रोनाऊन कुठलं, ॲडजेक्टिव्ह कुठलं हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. ओके. प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह सेमच असतात, एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने फंक्शन करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी सुरुवातीलाच क्लिअर करा. ठीक आहे. आता आपण प्रोनाऊनची डेफिनेशन बघितली, प्रोनाऊनचं आपण एक एक्झाम्पलसुद्धा बघितलं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय बघूयात आता आपण. ओके, आणखीन एक एक्झाम्पल बघूयात प्रोनाऊनचं. द बुक्स आर वेअर यू लेफ्ट देम. म्हणजे तू पुस्तकं जिथे ठेवली होती तिथेच आहेत, जिथे तू सोडली होतीस तिथेच ती आहेत. मग हे जे देम वापरलं आहे हे आपण कोणासाठी वापरलं? बुक्स या प्ल्युरल नाऊनसाठी, म्हणून आपण इथे प्ल्युरल प्रोनाऊन घेतलेलं आहे. आणि जर नाऊन प्ल्युरल असेल, प्रोनाऊन प्ल्युरल असेल, तर आपल्याला वर्बसुद्धा प्ल्युरलच वापरावं लागतं. ओके. आता आपण ॲडजेक्टिव्ह्ज काय बघूयात. हा आहे थर्ड पार्ट ऑफ स्पीच. प्रोनाऊन आणि नाऊन ह्या दोन्ही नंतरच ॲडजेक्टिव्ह का बघायचं, म्हणजे आपण जे आपले लेक्चरचे सिक्वेन्स ठेवलेले आहेत ह्यात पण असंच असणार आहे. तर ते का? कारण प्रोनाऊन हे नामाऐवजी वापरलेलं असतं, प्रोनाऊन हे नाऊनऐवजी वापरतो आणि ह्या दोघांबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो आणि म्हणून आपण नाऊन प्रोनाऊन नंतर ॲडजेक्टिव्ह बघायचा. आता इथे आपण काय म्हणतोय की अधिक माहिती सांगतो. मग ही अधिक माहिती जेव्हा आपण देतो त्यावेळेस त्याला आपण क्वालिफाय म्हणू शकतो, ग्लोरीफाय म्हणू शकतो, ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. सो हे जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्याचं जे काम आहे ते कसं असणार आहे? ॲडजेक्टिव्ह. आता इथे तुम्ही एक्झाम्पल बघा. देअर आर 20 बॉईज इन दिस क्लास. 20 हे ॲक्च्युली नाऊन पण असू शकतं. बरोबर. 20 म्हणजे संख्या 20 हे नाव आहे, एका संख्येला दिलेलं ते नाऊन आहे. पण या ठिकाणी या बॉईज म्हणजे किती मुलं आहेत या
नाऊनबद्दल अधिक माहिती कशात मिळतीये 20 ह्या वर्डमध्ये, आणि म्हणून हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं कार्य करत आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे जे 20 आहे हे तर आपण नाऊनच्या चॅप्टरमध्ये पण अभ्यासणार आहे. एका संख्येला दिलेलं नाव आहे 1 2 3 4, पण ते जर ॲडजेक्टिव्हचं कार्य करत असतील, म्हणजेच काय इतर व्यक्तीबद्दल इतर गोष्टीबद्दल अधिक माहिती देत असतील, तर त्याचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, तर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. शिवाजी महाराज वॉज अ ब्रेव किंग. आता या ठिकाणी शिवाजी महाराज हे आपलं नाऊन आहे, वॉज व्हर्ब आहे, अ ब्रेव हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह. आता हे ॲडजेक्टिव्ह कोणाबद्दल अधिक माहिती देत आहे, किंग ह्या नाऊनबद्दल. ॲक्च्युली अधिक माहिती ही शिवाजी महाराजांबद्दलच दिलेली आहे, पण इथे लक्षात ठेवायचं की आपल्या ह्या वर्ड्सचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सवरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे नाऊन आहे का ॲडजेक्टिव्ह आहे. ब्रेव म्हटलं तर ते ऑब्व्हियसली ॲडजेक्टिव्हच असणार आहे, ब्रेव्हरी असेल तर ते नाऊन असेल. ठीक आहे, मग आता आपण इथे बघितलं की ॲडजेक्टिव्ह हे नाऊन किंवा प्रोनाऊनला ग्लोरिफाय करतं किंवा त्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतं. आता आपण बघूया व्हर्ब. व्हर्ब्स कसे असतात, हे टेन्सनुसार असतात. काही व्हर्ब्स जे आहेत हे स्थिती दाखवणारे, म्हणजे असणे, काहीतरी आहे याबद्दल सांगणारे असतात. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर. आता हे जे एम वापरलेलं आहे हे या ठिकाणी स्थिती दाखवतं, पोझिशन दाखवणारे असतात, स्थिती दाखवणारे शब्द असतात, आणि क्रियासुद्धा दाखवतात. मी जर म्हटलं आय एम टीचिंग, आय एम टीचिंग पार्ट्स ऑफ स्पीच, तर या वाक्यामध्ये एम हे इथे ॲक्शन व्हर्ब आहे आणि हे या ठिकाणी आपल्याला पोझिशन दाखवणारं, स्थिती दाखवणारं व्हर्ब आहे. ठीक आहे, किंवा इथे असणे या अर्थाने टू बीचं फॉर्म वापरलेलं आहे. म्हणजे व्हर्ब एकच आहे पण त्याचं सुद्धा फंक्शन वेगळं वेगळं असू शकतं, आणि हे कळणं का गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण व्हर्बचे फॉर्म्स बघतो त्यावेळेस ह्या बेसिक गोष्टी आपल्या क्लिअर असाव्या लागतील. आता मी जे काही आत्ता आज शिकवणार आहे हे एक प्रकारे तुमचं बेसिक आहे पुढच्या लेक्चरसाठी. म्हणजे नाऊन शिकण्याच्या आधी आपण आज जे शिकवलं आहे ते रिपीट होणार, त्याची तुम्हाला माहिती लक्षात ठेवावी लागणार. व्हर्ब शिकवताना सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. कशाला काय म्हणतात हे कळलं तर तुम्हाला पुढचे रूल्स समजतील. ठीक आहे, हे झाले व्हर्बचे प्रकार. ॲक्शन आणि पोझिशन दोन्हीमध्ये सांगितलेली असते. यात महत्त्वाचं म्हणजे टेन्सनुसार व्हर्बचा फॉर्म बदलतो. म्हणजेच काय, जर मी इथे टीच म्हटलं तर हे झालं V1, टॉट म्हटलं तर ते झालं V2 किंवा V3, आणि टीचिंग म्हटलं तर ते असेल V4. आता आपण हे V1, V2, V4 असे त्याचे प्रकार नाही आहेत, हे काय आपण बनवलेले शॉर्ट फॉर्म्स आहेत. ॲक्च्युली याला काय म्हणायचं, मेन व्हर्ब. हे काय असणार आहे, पास्ट मेन वर्ब, पास्ट फॉर्म, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, आणि त्याचबरोबर आता एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे बघा, V4ला जिरण सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात. जिरण म्हणजे फक्त व्हर्बला ING फॉर्म लावलेला आहे, त्याचा वापर वाक्यात वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ॲक्च्युली मग अशी आपण जे एक्झाम्पल बघितलं, आय एम टीचिंग पार्ट्स ऑफ स्पीच, तर तिथे क्रियेला आपण ग्लोरिफाय केलं किंवा क्रिया होत असताना ते व्हर्बचा ING फॉर्म वापरला तर ते असणार आहे प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, म्हणजे तिथे तुम्ही जिरण आणि प्रेझेंट पार्टिसिपल दोन्ही पद्धतीने V4 वापरू शकता. ह्याचं फंक्शन वेगळं वेगळं आहे आणि ते आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे, व्हर्ब नंतर आहे आपल्याकडे ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्ब्स कधी वापरायचे असतात तर एखाद्या क्रियापदाला, एखाद्या ॲडजेक्टिव्हला, एखाद्या व्हर्बला, ॲडजेक्टिव्हला किंवा ॲडव्हर्बला ज्यावेळेस आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो त्यावेळी आपण या ठिकाणी
ॲडव्हर्बचा वापर केलेला असतो. एकच शब्द आहे जो वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला असू शकतो. एक्झाम्पल बघा, ही वर्क द सम क्विकली, म्हणजे त्याने ते गणित फार पटकन सोडवलं, क्विकली. मग इथे क्विकली म्हणजे इथे ॲडव्हर्ब वापरलेला आहे. हे कशाबद्दल सांगतं? वर्क या क्रियापदाबद्दल. म्हणजे इथे व्हर्बला अधिक माहिती दिलेली आहे. दिस फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ह्या ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती देणारा हा जो व्हेरी शब्द आहे हे झालं ॲडव्हर्ब. ओके, ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. त्यानंतर शी प्रोनाऊन्स द वर्ड क्वाईट करेक्टली, म्हणजेच काय, तिने तिचा शब्द बऱ्यापैकी चांगला म्हटला. बऱ्यापैकी, जरासा, थोडासा हे आपण ज्यावेळेस पुढे एखाद्या ॲडव्हर्बबद्दल वापरतो त्यावेळेस हे सुद्धा ॲडव्हर्बच असणार आहे. म्हणजे ॲडव्हर्बबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा देखील ॲडव्हर्बच असतो. आणि ह्या सगळ्याचे जे प्रकार आहेत, ॲडव्हर्ब ऑफ निगेशन, ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, हे सगळे ॲडव्हर्बचे प्रकार आपल्याला डिटेलमध्ये ॲडव्हर्ब या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. आणि तिथे आपण काय करणार आहे, त्याची पोझिशन पण बघणार. मग पोझिशन, टाईप्स या सगळ्याबद्दल आपण जे रूल्स असतील ते लेक्चरमध्ये बघूयात. मग आता इथे एक गोष्ट लक्षात आली का? हा एक PYQ आहे आणि लिटरली तुम्हाला विचारलेलं आहे की ॲडव्हर्ब कोणकोणत्या शब्दांना ग्लोरिफाय करतो, कुठल्या कुठल्या शब्दाबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो, हे आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे. मग तिथे आपल्याला ही डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे होतो, मुलांना असं वाटतं की क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तुम्ही मराठी डेफिनेशन पाठ केलेली असते, बरोबर? पण मग ही जी मराठी डेफिनेशन आहे ही तुमचा घात करते. तुम्हाला असं वाटतं की व्हर्बबद्दल माहिती देतो तो ॲडव्हर्ब, पण व्हर्बबद्दल, ॲडजेक्टिव्हबद्दल आणि एखाद्या अधिक ॲडव्हर्बबद्दल सुद्धा माहिती देतो, तोही शब्द ॲडव्हर्बच कन्सिडर करतो. ओके, आता प्रिपोजिशन बघा. वाक्यामध्ये स्थळाबद्दल माहिती सांगतात किंवा नाऊन प्रोनाऊनची जी इतर वाक्यातील शब्दांबरोबरची पोझिशन आहे, कनेक्शन आहे, जो संबंध आहे तो दाखवतात. एक्झाम्पल बघा, द गर्ल इज फॉन्ड ऑफ म्युझिक. आपण हा शब्द गाळून थोडंसं वाक्य वाचलं तर काय होईल? द गर्ल इज फॉन्ड म्युझिक, म्हणजे मुलगी आवड संगीत, पण त्या मुलीला संगीताची आवड आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आपण जे मराठीमध्ये प्रत्यय जोडलेले असतात ते ॲक्च्युली आपण प्रिपोजिशन्ससारखे वापरतो. मग मुलीला आवड आहे संगीताची. इथे म्युझिक ह्या शब्दाबद्दल आपल्याला ऑफ हे प्रिपोजिशन वापरल्यामुळे कनेक्शन फील होतं. वाक्यामध्ये दोन्ही या सगळ्या शब्दांचा संबंध एकमेकांसोबत आहे हे दाखवलं जातं. त्यामुळे आपण प्रिपोजिशन्स वापरतो. अ फेअर लिटिल गर्ल सॅट अंडर द ट्री. आता इथे सुद्धा या ठिकाणी अंडर हे आपण प्रिपोजिशन वापरलेलं आहे. कोणकोणते प्रिपोजिशन्स असतात आणि त्यांचे वेगवेगळे कशा पद्धतीने वापर करायचे हे आपण बघूयात. आणखीन एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपोजिशन्समध्ये आहे, ती म्हणजे आपण इथे ज्यावेळेस लेक्चरमध्ये प्रिपोजिशनबद्दल बघणार आहे, असे काही ठराविक वर्ब्स असतात की त्यांच्यासोबत प्रिपोजिशन्सचं प्रयोग करायचे नसतात आणि असे काही वर्ब्स असतात की ज्याच्यानंतर ठराविकच प्रिपोजिशन येतं. ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूयात. आणि त्याचबरोबर फ्रेझल वर्ब हा टॉपिकसुद्धा आपण प्रिपोजिशन्सच्या वेळेस डिटेलमध्ये बघूयात. म्हणजे ती जी कन्सेप्ट असेल ती एरवी आपण प्रिपोजिशन्स बघणारच आहे, फ्रेझल वर्ब्स बघणारच आहे, मात्र डिटेलमध्ये कन्सेप्ट आपण प्रिपोजिशनमध्ये बघूयात. आता आपण कंजंक्शन्स बघणार आहे. कंजंक्शन्सला कनेक्टरसुद्धा म्हणतात. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा कारण यावरती प्रश्न विचारलेला आहे. वाक्यातील दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. ठीक आहे, आता इथे बघितलं तर 2 and 2 मेक 4. व्हर्ब बघा सिंग्युलर वापरलेला आहे. अँड याने जेव्हा आपण वाक्य वापरतो त्यावेळेस आपण दोन कर्त्यांबद्दल सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 बद्दल एकत्रितपणे माहिती दिलेली असते. ठीक आहे, त्यामुळे हे जे व्हर्ब असेल हे आपण प्लुरल वापरतो. तसंच बघा, आय रॅन फास्ट बट मिस्ड द ट्रेन. मी खूप जोरात धावलो परंतु माझी ट्रेन जी आहे ती मिस झाली. मग या ठिकाणी दोन कृती घडल्या, एक धावण्याची आणि त्याचबरोबर दुसरी आहे ट्रेन सुटण्याची. मग या दोन्ही कृती एकत्र सांगायच्यात. आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस माझ्या आधीच्या वाक्याचा रेफरन्स मी पुढच्या वाक्यामध्ये मांडत असते. म्हणजे इथे आपल्याला दोन्ही वाक्य संभाषण सुसंगत ठेवायचं आहे म्हणून वापरायचे आहे. आणि मग याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे कंजंक्शन्सचा. कंजंक्शन्सचे टाईप्स, त्यांच्या ज्या काही ठराविक जोड्या आहेत, या सगळ्यांबद्दल आपल्याला कंजंक्शनच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आता आहे इंटरजेक्शन हा शब्द. बऱ्याचदा उद्गारार्थी शब्द जे असतात त्यांना आपण इंटरजेक्शन इंग्लिशमध्ये म्हणतो. आता उद्गारार्थी वाक्य
आणि इंटरजेक्शन यात काय फरक आहे? आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस लास्ट लेक्चरमध्ये बघितलेत आणि आज आपण इंटरजेक्शन बघतो. दोन्हीमध्ये काय फरक आहे? इंटरजेक्शन हा शब्द असतो, भावना प्रकट करणारा शब्द. हुर्रा म्हणजे काय? आनंद झाले असेल तर हुर्रे, बरोबर. त्यानंतर जर आपण अलास असं म्हटलं, त्यानंतर ओ, हे जे शब्द आहेत हे आपण वाक्यात वापरतो, शब्द वापरलेले असतात. ठीक आहे, शब्द वापरलेले असतात आणि त्या शब्दांना इंटरजेक्शन म्हणायचं आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस नाही. आणि इथे बघितलं तर तुम्ही शब्दानंतर लगेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, वाक्यात एखादा शब्द काय व कसा कार्य करतो हे समजण्यासाठी वाक्याचा अर्थ समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय पार्ट्स ऑफ स्पीच ओळखता येत नाहीत. आता आपल्याला काय वाटतं? आपण एखादं व्हेरी हा शब्द आहे, हा ॲडव्हर्ब आहे असंच आपण लक्षात ठेवतो. इनफ हा शब्द ॲडव्हर्ब आहे असंच आपण लक्षात ठेवतो. पण इनफ शब्द कधी आपल्यासाठी ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो, कधी ॲडव्हर्बचं कार्य करतो. मग हे तुम्हाला समजण्यासाठी वाक्य वाचावं लागतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की इंग्लिश समजत नाही. ते का समजत नाही? कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? तर ही जी मुलं आहेत ही वाचत नाहीत. आणि आत्ता लिटरली सगळ्या लोकांची एक अशी परिस्थिती झालेली आहे, सगळ्यांची एक वाईट अवस्था झालेली आहे. शॉर्ट्स आणि रील्समुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशननी एखादी गोष्ट करणं खूप रटाळ वाटतं, खूप कंटाळा येतो. म्हणजे जरी डबल स्पीडनी व्हिडिओ बघितला तरच आपल्याला वाटतं हां आपलं बघून झालं, पण तिथे तुम्ही खूप म्हणजे फेल्युअरकडे जाता ॲक्च्युली. तुम्ही डबल स्पीडवर लेक्चर बघताय. त्या ॲपमध्ये पण मे बी असतं काही सेटिंग की आपण तुम्ही प्लेबॅक स्पीड जो आहे तो वाढवू शकता. पण तो स्पीड वाढवत असताना तुम्ही फक्त एक मेंदूला सांगताय, सॅटिस्फाय करताय की माझं झालं आहे, माझा अभ्यास झाला आहे, पण कन्सेप्ट्स क्लिअर नसतात. आणि त्यामुळे ती जी आताची सध्याची जी एक विचारपद्धती सुरू आहे ती बदलण्याची गरज आहे. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर काही अवांतर गोष्टी ज्या असतात ह्या तुम्हाला माहिती देतात, त्या गोष्टी तुम्ही बघा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. पण त्याचा तुम्हाला वापर करता येतो का तुमच्या डेली लाईफमध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, ते बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक खूप चांगले सर आहेत पाटील सर, त्यांनी मला सांगितलं होतं की जर आपण म्हणजे आपण जे मासिकं वगैरे वाचतो, मॅगझिन्स वाचतो, ते सर जे होते त्यांनी सांगितलेलं की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही अभ्यासता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठी उपयोगी पडते का. याचाच अर्थ काय? दिवसभरात डेली रुटीनमध्ये तुम्ही जे काही करता ते तुम्हाला तुमच्या एक्झामच्या रिझल्टच्या दिशेने घेऊन जात आहे का, हे बघा. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण जे अभ्यासतोय, जे तुम्ही करताय ती कृती तुमच्या अभ्यासाशी सुसंगत असेल तर ती करायची. आणि जर त्याचं काही आपल्याला इनपुट आउटपुट मिळत नसेल, म्हणजे जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो जर तिथे निग्लिजिबल असेल, तर त्या गोष्टी सोडून द्यायच्या. ओके. याच पद्धतीने हे जे आत्ता आपण बघितलेलं आहे हे लक्षात ठेवा. आता हे काल महत्त्वाचं आहे. जर आपण म्हटलं आय फास्ट ऑन मंडे, ठीक आहे, किंवा वारकरीज ऑब्झर्व फास्ट ऑन एकादशी, त्यानंतर ही रन्स फास्ट, लाईफ इन मेट्रो सिटीज, किंवा आपण अशा पद्धतीने वाक्य बनवूया, देअर इज फास्ट लाईफ इन मेट्रो सिटीज. या सगळ्या वाक्यांमध्ये फास्ट हा शब्द तुम्ही जर बघितलात तर आपल्याला तो अगदी स्पेलिंग उच्चारासहित सगळीकडे सेम आहे. पण याचा पार्ट ऑफ स्पीच वेगळा वेगळा आहे. जर मी म्हटलं आय फास्ट ऑन मंडे, याचा अर्थ काय? मी दर सोमवारी उपवास करते. ओके, XYZ पर्सन असं म्हणत आहे. मग इथे फास्ट हे व्हर्बचं कार्य करतं. वारकरीज ऑब्झर्व फास्ट ऑन एकादशी, ऑब्झर्व हे मेन व्हर्ब आहे. वारकरी पाळतात. काय पाळतात? कुठली गोष्ट पाळतात? तर दर एकादशीला ते उपवास करतात. मग आता इथे तुम्ही बघितलं तर मी उपास करते, म्हणजे इथे तुम्ही काय करतात, कुठली गोष्ट करत आहात हे सांगितलंय, म्हणून हे आपल्यासाठी नाउनचं कार्य करतं.
जेव्हा आपण म्हणतो ही रन्स फास्ट, तो धावतो. तो कसा धावतो? तो जोरात धावतो. म्हणजे इथे या ठिकाणी फास्ट हे शब्द आपल्याला ॲडव्हर्बचं कार्य करताना दिसतं. त्यानंतर तुम्ही बघा, देअर इज फास्ट लाईफ इन मेट्रो. फास्ट शब्द लाईफबद्दल अधिक माहिती देतोय. शहरातलं जीवन, शहरातल्या जीवनाची माहिती दिलेली आहे, पण त्या जीवनाबद्दल अधिक माहिती कशात मिळाली? फास्ट या शब्दामध्ये. लाईफ हे एक नाऊन आहे आणि ह्या नाऊनबद्दल अधिक माहिती देणारा हा शब्द आपल्याला ॲडजेक्टिव्हचं कार्य करताना दिसतो. एकच शब्द आहे आणि जो वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यात वापरलेला असतो, त्यामुळे पार्ट ऑफ स्पीच हे वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतात. वाक्याचा अर्थ समजल्याशिवाय, वाक्य पूर्ण वाचल्याशिवाय तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच ओळखता येत नाहीत आणि लिटरली या बेसिक कन्सेप्टवरती सुद्धा एक तरी प्रश्न असतोच असतो. मग तुम्हाला इतका सोप्पा वाटणारा हा जो टॉपिक आहे त्यावर सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्यामध्ये हे बघायला लागतं. आपण याबद्दल डिटेलमध्ये एक्झाम्पल्स बघूया. त्याआधी आता आपण एक कन्सेप्ट बघायची आहे, डिटरमायनर्स. आता आर्टिकल ए, ॲन, द, हिज, माय हे प्रोनाउन्स किंवा मग ईच, एव्हरी हे ॲडजेक्टिव्ज, हे सगळे जे आहेत किंवा धिस, दॅट, दोज, आता इथे या प्रत्येकाचा पार्ट ऑफ स्पीच वेगळा वेगळा आहे. हे आहेत आर्टिकल्स. आर्टिकल हा काही पार्ट ऑफ स्पीच नाही. हिज, माय हे ॲक्च्युली प्रोनाउन्स आहेत. ईच, एव्हरी हे प्रोनाउन्ससुद्धा असतं, ॲडजेक्टिव्हसुद्धा असतं. धिस, दॅट, दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं सुद्धा कार्य करतात. मग हे सगळे जे आहेत याला काय म्हणायचं? डिटरमायनर्स. आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये डिटरमायनर्स हा एक वेगळा पार्ट ऑफ स्पीच आहे असं सांगतात. सुरुवातीला मी म्हटलं होतं की 8 की 9 ते आपण शेवटी डिस्कस करूयात, तर हे तेच आहे. काही आपल्याला ठिकाणी असं जाणवतं, पण बऱ्यापैकी जी आपण शालेय पुस्तकं अभ्यासतो ना MPSCच्या अभ्यासाला, तिथे 8च प्रकार दिलेले आहेत आणि तेच लक्षात ठेवायचं, कारण तेच रियालिटी आहे. ट्रेडिशनल वेनुसार आपण हे जे ए अँड द आहेत हे आर्टिकलच समजतो. डिटरमायनर्समध्ये हे सगळं येतं, पण आर्टिकलमध्ये फक्त आर्टिकल ए, आर्टिकल अँड किंवा आर्टिकल द हे येतं. आणि हे जे बाकीचे शब्द आहेत याला आपण ॲडजेक्टिव्हजमध्ये कन्सिडर करतो ट्रेडिशनल पद्धतीनुसार, आणि तेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? 8 आहेत. ओके. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही इज अन आयडल बॉय, ही डज नॉट वर्क. आता आयडल हा शब्द जो आहे याखाली अंडरलाईन पाहिजे होते. यात काय म्हणायचं आहे आपल्याला? तो एक अत्यंत आळशी मुलगा आहे. मराठीत आपण म्हणतो ना आळशी ठोंब्या, सो तो जो शब्द आहे की जो असा माणूस की तो खूप असा म्हणजे काही ॲक्टिव्ह नाही आहे, काही नाही आहे, त्याला कशातच रस नाही आहे, त्या व्यक्तीला आयडल म्हणायचं. ठीक आहे. मग ही इज अन आयडल बॉय, ही डज नॉट वर्क. आता आयडल शब्द कशाच्या आधी आला आहे? नाऊनच्या आधी आला आहे, आणि म्हणून नाऊनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय झाला? ॲडजेक्टिव्ह. सिम्पल आहे, पण हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सेकंड बघा, द 2 ugly boys had gone home just now. अंडरलाईन वर्ड्स जे आहेत त्यांचं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच शोधायचं आहे. परत एकदा बघा, बॉय या शब्दाबद्दल अधिक माहिती मिळाली, म्हणजे नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह झाला. त्यानंतर होम, गॉन होम म्हणजे घरी गेला. या ठिकाणी आपण कुठे गेला सांगतोय? नाऊन फक्त आपण वापरलेलं आहे होम. या वाक्यातला आपण प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच जरी बघायचं म्हटलं तर हे झालं डिटरमायनर. 2 हे आहे या ठिकाणी ॲडव्हर्ब, कारण आपण या अगली शब्दाबद्दल अधिक माहिती देतोय. ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती मिळाली म्हणून हे झालं ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्ह, नाऊन, व्हर्ब, व्हर्ब, नाऊन. जस्ट हे काय आहे? जस्ट नाव हे सुद्धा ॲडव्हर्बच आहे. ठीक आहे, कारण इथे टाईमबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. हे असे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत आपले वाक्यात वापरलेले, हे आपण ओळखायला शिकायचे. सुरुवातीचे काही दिवस तुम्ही प्रत्येक कुठलंही सेंटेन्स घ्या, त्याचे पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायला शिका. त्याचा अर्थ तुम्हाला समजला तर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच पण नक्की समजतील. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघूयात आपण.
शी लुक्ड लाईक अ गर्ल नेक्स्ट डोअर. म्हणजे काय की ती समोरच्या घरातली मुलगी वाटली. मग या ठिकाणी हे जे नेक्स्ट आहे हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करत आहे. आपल्याला माहिती आहे की नेक्स्ट हे एक प्रिपोजिशन आहे. ॲक्च्युली नेक्स्ट हे एक प्रिपोजिशन आहे, पण या ठिकाणी ते डोअर या शब्दाबद्दल अधिक माहिती देत आहे, म्हणून ते वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं. आता हा एक एक्झाम्पल बघूयात आपण. द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. हा प्रश्न होमोनिमसाठी सुद्धा असू शकतो, होमोफोन्स, पण आपल्याला इथे या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीचमध्ये बघायचं आहे. The word run can have multiple meanings. In which of the following does run represents the action of movement on foot? म्हणजे आपल्याला वाक्यातलं verb कोणतं, verb म्हणून run हा शब्द कुठे वापरलाय ते आपल्याला विचारलेलं आहे. इथे बघितलं तर फर्स्ट सेंटेन्स आहे, आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. मला धावण्यासाठी जावं लागेल जर मी फिट राहायचं असेल तर. नेक्स्ट आहे, द वॉटर बिगॅन टू रन आउट ऑफ द फॉसेट. म्हणजे वाहायला लागलं, नळातून पाणी आलं. शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. म्हणजे ती तिचा बिझनेस खूप यशस्वीरित्या चालवते. त्यानंतर ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. म्हणजे त्याला खूप पुढे जायचं आहे. या अर्थाने आपण लॉंग रन हा शब्द वापरलेला आहे. धावणे हा शब्द लिटरली आपल्याला फक्त पहिल्या वाक्यात वापरलेला दिसतो. ओके, मग आता इथे तुम्ही जर बघितलं द वॉटर बिगॅन टू रन, तर हे या ठिकाणी वर्बचंच कार्य करत आहे, मात्र हे एक ॲक्च्युली इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. त्यानंतर शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस, इथे सुद्धा हे वर्बचंच कार्य करत आहे, पण धावणे ही क्रिया तिथे होत नाही. आणि अ लॉंग रन या ठिकाणी हे नाऊनचं कार्य करतं, म्हणजे खूप पुढे जायचं आहे असा त्याचा अर्थ होईल. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, 6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 आपण सोडवूयात. त्यानंतरचे पुढचे जे 5 क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला होमवर्कसाठी दिले जातील. क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे. Notwithstanding the late hour, she attended the meeting as scheduled. इथे notwithstanding हे प्रिपोजिशनचं कार्य करत आहे. लेट आवर या शब्दासाठी, म्हणजे हे ॲक्च्युली ऑब्जेक्ट आहे प्रिपोजिशनचं. प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट कुठलं, म्हणजेच काय, कशासोबत ते संबंध जोडत आहे. लेट आवर म्हणजे ॲज शेड्यूल तिची जी मीटिंग होती ती तिने अटेंड केलेली आहे. मग इथे ॲज नॉटविथस्टँडिंग हा शब्द द लेट आवरबद्दल आपल्याला कनेक्शन फील करवतो, म्हणून हे झालं प्रिपोजिशन. ओके, पुढचे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9, 10 हे तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, त्यात तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व करा. आपण उद्या याचे डिस्कशन्स बघूया. ठीक आहे, मी आता क्वेश्चन वाचत बसत नाही, तुम्ही फक्त हे जे क्वेश्चन्स आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8, 9, 10 आपल्याला बघायचं आहे. आता आपण वोकॅब्लरी जी आहे ती स्टार्ट करूयात. ओके, ही आपली डे 1ची PDF आहे. आपण इथे फक्त इक्विलिब्रियम हा जो शब्द आहे याबद्दल सांगितलं होतं की इक्विलिब्रियम शब्द आपल्याला स्पेलिंगसाठी बघायचा आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला होमवर्क काय दिला होता, हे जे स्पेलिंग्स आहेत, यांचे आपल्याला मीनिंग्स बघायचे होते, बरोबर. तुम्ही जो होमवर्क केला असेल, आता मी जे होमवर्क सांगतेय हे मी कन्सिडर करणार आहे की तुम्ही केलंय, पण असं तुम्ही माझ्यावरती सगळं सोडून द्यायचं नाहीये. तुम्ही अभ्यास केला तर मी त्यात करेक्शन करू शकते. जर तुम्ही काही करतच नाहीये, माझे वडील नेहमी म्हणायचे, खूप छान वाक्य असायचं त्यांचं, आणि ते आम्हाला नेहमी उदाहरण द्यायचे की तुम्ही झोपलेल्याला उठवू शकता, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला तुम्ही कधीच उठवू शकत नाही. मग कसं आहे, तुम्ही जर काहीतरी करत असाल तर मी इम्प्रूव्हमेंट करू शकते. तुम्ही फक्त दाखवताय की मी केलंय, पण तुम्ही जर ॲक्च्युली काही करत नसाल तर मी जी तुम्हाला हेल्प करणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे, त्यामुळे थोडा अभ्यासामध्ये ॲक्टिव्ह राहा. हे जे सगळे स्पेलिंग्स आहेत याचं आपल्याला मिनिंग बघायचं आहे. बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात.
सुरुवात, बरोबर. मराठी अर्थ बघायचे नाहीत फक्त, त्याला आपल्याला इंग्लिश वर्डसुद्धा अगदी बेसिक असेल तरी चालेल, पण माहिती असायला पाहिजे. ओके, त्यानंतर स्टार्ट सोबतच कमेन्समेंट, स्टार्टिंग, कमेन्समेंट हे जे शब्द आहेत याला आपण बिगिनिंगसाठी सिमिलर वर्ड्स म्हणू शकतो. डिस्ट्रक्शन, आता इथे जर सिनोनिमसोबत अँटोनिम पण बघून घ्या. एंड हा ह्याचा अँटोनिम असेल, बिगिनिंग, एंड. त्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, विनाशकारी. बरं, हा जो शब्द आहे हा आपल्याला डिस्ट्रक्शन, डिस्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्ट या पद्धतीने विचारलेला होता. आता व्होकॅब्लरी करत असताना काय करायचं, हे जे शब्द आहेत ह्याचा पार्ट ऑफ स्पीच पण ओळखायचा. आपण पार्ट ऑफ स्पीच आत्ताच बघितलं. म्हणजे व्होकॅब्लरी आपल्याला कशी अभ्यासायची आहे, प्रत्येक आता सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिअर करते. लास्ट लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं की आपण प्रत्येक पेपरमधले सगळे इम्पॉर्टंट वर्ड्स एकाच दिवशी बघणार. म्हणजे काय, सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस, त्याचबरोबर इडम्स, फ्रेजेस नंतर फ्रेझल व्हर्ब्स, आणखीन काय असतं, प्रोव्हर्ब्स असतात. सो एका चॅप्टरमध्ये स्पेलिंग्स, होमोनिम्स, अँटोनिम्स, पॅरोनिम्स जे असतात ते सगळं आपण एका वेळी बघणार असं सांगितलेलं. सुरुवातीचे काही दिवस जे आहेत, मोस्टली हा एक आठवडा, आपण थोड्याशा कन्सेप्ट्सकडे जाऊयात, कन्सेप्ट समजून घेऊयात. आणि जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजल्या तर व्होकॅब्लरीच्या कन्सेप्टसुद्धा विचारलेले आहेत. म्हणून आपण ही एक या आठवड्यापुरती चेंज करतोय की सगळे जे शब्द आहेत त्यानुसार कन्सेप्ट कोणती हे पण आपण बघायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, इंग्लिशचा अभ्यास करत असताना तिथल्या तिथे त्या वर्डचे स्पेलिंग्स करा, त्याचे जे काही रिलेटेड इडम्स अँड फ्रेजेस असतात त्या बघा, आणि त्याचबरोबर फ्रेझेस ज्या आहेत त्या पूर्ण पाठ करा. असं करू नका की आता फॉर एक्झाम्पल, डोंट क्राय, ओके आपण हे इथे नकोच लिहायला. डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क, ही ॲक्च्युली एक सेईंग आहे, ही एक म्हण आहे, इडम आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डोंट क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला ते स्प्लिट देऊ शकतात. ओके, इथे आपल्याला स्प्लिट करायचं आहे, बरोबर. स्प्लिट देऊ शकतात, स्पॉइल्ड असा शब्द देऊ शकतात. त्यामुळे ज्या आपण कन्सेप्ट्स व्यवस्थित करतोय, इडम्स वगैरे जे आपण पाठ करतोय त्यावेळेस पूर्ण म्हण पाठ करा. ओके, किक द बकेट, बाईट द बुलेट, आता किक द बकेट आणि बाईट द बुलेट यात कन्फ्युजन कुठे होऊ शकतं, किक द बुलेट किंवा बाईट द बकेट असं म्हणू शकतात. म्हणजे इथे जे आहेत, किंवा बीट अराउंड द बुशेस, आता इथे बीट शब्द बरोबर आहे का नाही हे तुम्ही मला होमवर्कमध्ये सांगा. ओके, म्हणजे हे जे शब्द आहेत आपण असे बघतोय, ह्या फ्रेजेस ज्या आहेत ह्या व्यवस्थित पाठच करायच्या. ज्यावेळेस आपण इंग्लिशचा अभ्यास करतोय, व्होकॅब्लरीचा स्पेशली, बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी एक कंप्लेंट असते की आम्हाला व्होकॅब्लरी खूप अवघड जातं. आणि मी आपल्या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की व्होकॅब्लरीचा अभ्यास हा कधीच पूर्ण होत नाही. पण म्हणून आपण इंग्लिशचा अभ्यास करताना व्होकॅब्लरी करायचीच नाही का, असं नाही करायचं. व्होकॅब्लरी स्मार्टली करा. आता सध्या स्मार्ट वे म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चित्र दाखवायची आहेत का, तर नाही. प्रत्येकाची वेवलेंथ जशी असेल, प्रत्येकाची टीचिंग मेथड वेगळी असते आणि प्रत्येकाची ग्रास्पिंग मेथडसुद्धा वेगळी असते. म्हणजे मी जे तुम्हाला शिकवते आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला ते पटणार आहे. पण मी जे तुम्हाला सांगते आहे यामध्ये तुम्हाला टाईमपास वाटत असेल, म्हणजे आता मी प्रत्येक ठिकाणी एक इमेजेस टाकत गेले. म्हणजेच काय, आता मी किक द बकेट म्हणत असताना एक चित्र टाकणार, काहीतरी एक गुगलवरची डाउनलोडेड इमेज असेल जी मी तुम्हाला इथे दाखवणार, एका मुलाने किक बकेटला पाय मारलेला आहे आणि तो मेला. म्हणजे हे दाखवण्यापेक्षा तुम्ही ते इमॅजिन करू शकता, तेवढी आपली पॉवर आहे. पिक्टोरियल मेमरीपेक्षा इमॅजिनरी पॉवर ही कधीही चांगली, आणि ती डेव्हलप करा. म्हणजे तुम्ही फक्त चित्र बघून तुम्हाला किती गोष्टी लक्षात ठेवणार, लिमिटेशन येतं की नाही प्रत्येक गोष्टीला. आता टेक द फिश आउट ऑफ द वॉटर, मग इथे मी तुम्हाला प्रत्येक वेळी तो मासा पाण्यातून बाहेर आलेला दाखवायचा आहे का,
म्हणजे हे असं करण्यापेक्षा अननेसेसरी एफर्ट्स तुम्ही टाकून तुमचा वेळ, एनर्जी, तुमची जी काही बुद्धीची जी शक्ती आहे ती वाया घालवण्यापेक्षा तुम्ही स्मार्टली काम करा. स्मार्टली काम करताना लक्षात ठेवायचं, इडम्स करत असताना सगळ्या एकसारख्या इडम्स तुमच्या समोरासमोर आल्या पाहिजेत. आपण टेलिग्रामवरती 50 डेज वर्ड पॉवर म्हणून आपण घेणार आहे. या वर्ड पॉवरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने देते आहे, रोज तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा मिळणार आहे. त्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने ग्रामरची वोकॅब्लरीची तयारी करायची आहे. वोकॅब्लरी करत असताना एका इडमसोबत सिमिलर असणाऱ्या इडम्स कोणत्या, सिनॉनिमसोबत त्याच्यासोबत अँटोनिम्सच बघायचे, सिनॉनिम अँटोनिम करताना स्पेलिंग्स बघायचे, फ्रेझल वर्ब्स करत असताना सिमिलर काही आपल्याला आणखीन इडम्स सापडतात का त्या बघायच्या, इडम्स पूर्ण करायच्या. कारण रिकाम्या जागाभरामध्ये TCSचे जर तुम्ही PYQ बघितले तर त्यात हा बऱ्यापैकी प्रश्न विचारलेला दिसतो. क्वेश्चन असतो, त्यातलं अर्धीच म्हण देतात, पुढची तुम्ही कंप्लीट करा असं सांगतात. मग इथे आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वोकॅब्लरीमध्ये करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघितलं तर लायन्स शेअर, या ठिकाणी हे लायन्सच असलं पाहिजे. सिंहाचा वाटा हे मराठी आपण का करतो, प्रत्येक गोष्टीचं मराठी ट्रान्सलेशन तर आपलं होणारच आहे, बाय डिफॉल्ट प्रत्येकजण ते करणारच आहे. पण त्याबरोबरच तुम्ही ॲडिशनल काय करू शकता, तर एकाच प्रश्नपत्रिकेतले आपण जे बघणार आहे ही खूपच स्मार्ट टेक्निक आहे आपल्यासाठी आणि ती मी माझ्या लेक्चर्समध्ये जास्तीत जास्त इन्क्लूड करणार आहे की एकाच प्रश्नपत्रिकेतले सगळे प्रश्न, मग ते अगदी पॅसेजमधले असतील किंवा मग ऑप्शन्समधले असतील, ते सुद्धा मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची वोकॅब्लरीसाठी गरज पडणार नाही. फक्त लिमिटेशन आहे, प्रत्येकच गोष्टीला सतत आपलं वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला काहीतरी निमॉनिक्स बनवून सांगायचे, मग ते तुम्ही असं लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा, ट्रिकच्या मागे लागू नका, कधीच तुम्हाला ती उपयोगी पडत नाही. हां, अगदी तुमची रिव्हिजन सेकंड स्टेजला असेल, म्हणजे तुम्ही 3 रीडिंग्स केल्यानंतर एक रिव्हिजन करता आणि परत तुम्ही सेकंड रिव्हिजनला आहेत, त्यावेळेस तुम्ही तुमच्या ट्रिक्स लावा. ठीक आहे. ओके, सो बॅक टू द क्वेश्चन. आपण बघत आहोत की डिस्ट्रक्शन हे आहे नाऊन, डिस्ट्रक्टिव्ह हे आहे ॲडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रक्ट हे आहे वर्ब. मग वोकॅब्लरीचा अभ्यास करत असताना आपण आत्ता जे पार्ट्स ऑफ स्पीच बघितले ते सुद्धा लागू करून बघा, त्याचबरोबर त्याचं स्पेलिंगसुद्धा बघा आणि जे स्पेलिंग्स आहेत त्यांचे सिनॉनिम अँटोनिम पण बघा. ठीक आहे. ओके, थर्ड क्वेश्चन आहे इरोजन. इरोजनचा अर्थ असतो विदारण आणि त्याला आपण स्ट्रिपिंग हा शब्द बघितलेला, बरोबर. टू स्ट्रिप म्हणजे एखादं आवरण काढणे. ओके, याच्यासाठी हा सिनॉनिम आहे. आणि याबरोबर आपण कव्हर किंवा प्रोटेक्ट हे अँटोनिम्स वापरू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट विदारण होत आहे, क्षय होत आहे, झीज होत आहे, तर आपण ती झाकून ठेवतो, त्याला कव्हर करतो, प्रोटेक्ट करतो, जपून ठेवतो, या अर्थाने हे अँटोनिम झालं. त्यानंतर बटालियन. बटालियन म्हणजे एक तुकडी, बरोबर. याच्यासाठी सिनॉनिम्स मग काय असतात, ट्रूप. आणि बटालियनसाठी अँटोनिम काय असू शकेल, सोलो, अलोन. ठीक आहे. प्रिजुडाइज, पूर्वग्रह. पूर्वग्रह म्हणजे काय, एखाद्याबद्दल आधीच काहीतरी मत बनवून ठेवणे. हॅविंग ओपिनियन, ओपिनिएटेड म्हणजे काय, एखादी व्यक्ती अशी असेल, म्हणजे काही काही लोकांना बघितल्यावर आपल्याला वाटतं नाही फार कडक शिस्तीचा माणूस आहे बरं का, पण तो माणूस कधी कधी वेगळाच असतो. आपण त्याला फणसासारखं किंवा नारळासारखं अशी उपमा देतो. मग हे जे प्रिज्युडायझेस आहेत हे सायकोलॉजीमध्ये ॲक्च्युली आपल्याला असं सांगतात की प्रिज्युडाइज जर बिहेवियर असेल आपलं, तर आपण प्रत्येकाकडे बघताना एक पूर्वग्रह दूषित जर आपण वागत राहिलो तर ते आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्यासाठी खूप घातक आहे. म्हणजे आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होतच नाही अशाने. तुम्ही प्रत्येकाबद्दल काहीतरी मत बनवलं तर ते तुमच्यासाठी घातक असणार आहे, अशी आपली ही प्रिज्युडाइज असतात. प्रिज्युडाइसेस कधीही कोणाबद्दलही ठेवायचे नाहीत. त्यानंतर अकोमोडेशन हा शब्द, याचा अर्थ काय आहे, निवासस्थान, निवारा. ठीक आहे. आता अकोमोडेशनमध्ये बघा तुम्ही CC सुद्धा आहे आणि M सुद्धा आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला स्पेलिंगसाठी दिलेले होते शब्द. यात हेल्पफुलनेस हा शब्द बघूयात आता, म्हणजे आरोग्यदायी. आरोग्यदायी, निरोगी, या पद्धतीने हेल्पफुलनेस हा शब्द आहे. L नाही. हेल्थ हा शब्द आहे,
त्याला आपण हेल्दी म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर हेल्थफुल, आणि जर हेल्थफुलनेस शब्द जरी वापरला तर इथे आपण एस डबल लावतोय, NESS हे प्रत्यय असतात, सफिक्स म्हणतो आपण याला. हे सफिक्स लावून आपण पणा हा असा मराठी शब्द बनवतो आणि हे आपल्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं कार्य करतं. ठीक आहे. हेल्थफुलनेस, निरोगीपणा हा शब्द आहे. ठीक आहे. आरोग्यदायीपेक्षा निरोगीपणा हा शब्द त्याच्यासाठी मराठीत परफेक्ट आहे. त्यानंतर कमेन्समेंट हा शब्द आहे. कमेन्समेंट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. यात पण बघा डबल एम आहे आणि सी नंतर ई आहे आणि मग MENT हा प्रत्यय जोडलेला आहे. ओके. या पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. तुम्हाला मी याचे सगळ्याचे स्पेलिंग्स जे आहेत ते पाठ करत असताना सिनोनिम्स, अँटोनिम्स हे सांगितलेलं होतं आणि मराठी अर्थ काय हे पण मला सांगायला लावलं होतं. हा आपला होमवर्क होता. ओके. आता आपण आजच्या लेक्चरला बघूयात व्होकॅब्युलरीच्या काय कन्सेप्ट आहे ती. आज मी तुम्हाला होमोनिम्सबद्दल एक कन्सेप्ट सांगणार आहे. आता होमोनिम्सवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले असतात. एका पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न सापडतात. मग ते काय आहेत? होमोनिम्स, होमोग्राफ्स, होमोनिम्स, त्याबरोबर होमोफोन्स, हेटेरोफोन्स, हेट्रोनिम्स, हे जे काही आहे हे सगळं आपण आज बघणार आहे. ओके. लेक्चरला सुरुवात करतोय आपण. तयारीत राहा. नोट्स काढायचेत. PDF जरी असेल तरी आपले नोट्स काढा. कन्सेप्ट विचारतात का? पहिल्यांदा तर हा प्रश्न. लेक्चरमध्ये आपण जे काही कन्सेप्ट्स बघणार आहे ह्या आपल्याला परीक्षेत वापरल्या जाणार आहेत का? उपयोगात येणार आहेत का? हा मेन आपला प्रश्न आहे. तर ॲक्च्युली हे तुम्हाला PYQचं ॲनालिसिस केल्यावर लक्षात येईल की नुसती व्होकॅब्युलरी लक्षात ठेवून उपयोग नाही आहे. एखादाच प्रश्न असा असतो की जो यावरती विचारतात, पण तोच प्रश्न आहे जो तुम्हाला लीड मिळवून देतो. सगळे विद्यार्थी जी करतात ती गोष्ट आपण करतोच, बरोबर. आपण म्हणतो सुद्धा की सिली मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाहीत. सगळ्यांना जो येतो तो प्रश्न सगळ्यांना येणारच आहे, त्याचं उत्तर सगळ्यांना येणारच आहे. मग तुम्ही लीड कुठे मिळवणार? तर जी गोष्ट बाकीची लोक करत नाहीत तिथे. ठीक आहे. तिथे आपल्याला कन्सेप्ट्स करायचे आहेत. कन्सेप्टमध्ये पहिली कन्सेप्ट आहे होमोनिम्स. होमो हा रूट वर्ड आहे. होमोमध्ये आपण एकसारखे, सेम असणारे या अर्थाने होमो हा शब्द वापरलेला असतो. होमोजिनियस, एकसारखे दिसणारे. ओके. होमोसेपियन म्हणजे सेपियन्स सारखे. तर आपल्याला इथे होमोनिम हा शब्द वापरलेला आहे. निम्स हे शब्द जे आहेत हे व्होकॅब्युलरीमध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स या पद्धतीने वापरलेले असतात. मग इथे तुम्ही बघितलं तर होमो म्हणजे एकसारखे असणारे शब्द ज्यांची स्पेलिंग किंवा उच्चार सारखाच असतो, मात्र त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. हे जे शब्द आहेत हे नेहमी गोंधळ निर्माण करतात. यांनाच आपण कन्फ्युजिंग वर्ड सुद्धा म्हणतो. कन्फ्युजिंग वर्ड्स हे करावेच लागतात कारण आपल्याला कोणत्या वाक्यात कशा पद्धतीने तो शब्द वापरायचा हे समजलं पाहिजे. तुम्हाला इंग्लिश शिकायचे म्हणजे काय? तुम्हाला इंग्लिश लिहिता वाचता आलं पाहिजे. मग आपल्याला लिहिता वाचता येतं पण बोलता येत नाही, तर आपण ती सुद्धा ॲडिशनल एक गोष्ट करूयात. कारण ॲक्च्युली उच्चारांवरती सुद्धा आत्तापर्यंत MPSCनी प्रश्न विचारलेले आहेत. मी तुम्हाला लगेचच एक्झाम्पल देणार पण आहे त्याचं. आता सुरुवातीला आपण बघूयात होमोग्राफ्स आणि होमोनिम्स जे आहेत हे होमोग्राफ्स आणि होमोफोन्स जे आहेत हे होमोनिम्सचाच प्रकार आहेत. आपण ज्यावेळी ग्राफ म्हणतो त्यावेळी ती गोष्ट लेखनाशी संबंधित असते आणि ज्यावेळेस आपण फोन म्हणतो त्यावेळेस ती गोष्ट आवाज किंवा उच्चाराशी संबंधित असते. ठीक आहे. मग आता इथे होमोनिम्स म्हणजे काय? एकसारखे शब्द ज्याचं स्पेलिंग किंवा उच्चार सेम असू शकतो. पण जर आपण होमोग्राफ म्हटलं तर ते काय असणार आहे? लेखन त्याचं एकसारखं आहे. त्याचबरोबर जर आपण होमोफोन्स म्हटलं तर त्याचा अर्थ काय असणार आहे? आवाज आणि उच्चार सेम सारखा आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एक्झाम्पल बघूयात आपण. रीड हा शब्द
आता रीड म्हणजे काय, वाचणे. पण जर आपण ते सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं तर आपण रीड असा उच्चार करतो, बरोबर. जर आपण रीडिंग म्हटलं तर तिथे सुद्धा आपण रीड असाच उच्चार करतोय. पण जर मी म्हटलं शी रेड अन आर्टिकल यस्टरडे, इथे आपण भूतकाळ वापरत असताना स्पेलिंग सेम आहे मात्र उच्चार वेगळा आहे, म्हणून हे काय झालं, होमोग्राफ. स्पेलिंग सेम आहे, एकसारखं स्पेलिंग, एकसारखं लेखन, म्हणून हे झालं होमोग्राफचं उदाहरण. आणि हे आपण काय करतोय, उच्चार मात्र वेगळा वेगळा करतोय. उच्चार भिन्न आहे, अर्थ भिन्न आहे. आता अर्थ भिन्न असणारे बघा, बो हा शब्द, प्लीज बाव. आता याचा उच्चार बघा, एका ठिकाणी आपण बाऊ असा करतोय आणि एका ठिकाणी बो असा याचा उच्चार करतोय. मग ज्यावेळेस आपण बाऊ असा उच्चार करतो त्यावेळेस प्लीज बाव बिफोर एंटरिंग द टेम्पल म्हणजे वाकून जाणे किंवा कमरेतून वाकणे अशा अर्थाने. म्हणजे मंदिरात जाताना वाकून प्रवेश करा, ही जी वाकण्याची कृती आहे याला आपण बाव म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, ही कॅरीड अ बाव अँड ॲरोज ड्युरिंग प्रॅक्टिस. आता धनुष्य या अर्थाने सुद्धा आपण हा शब्द वापरलेला असतो. शी टाईड अ रेड बो इन हर हेअर, या ठिकाणी आपण रबर असं म्हणू शकतो. केसांचा रबर जो असतो मुलींचा तो पण आपण BOW याच स्पेलिंगने लिहितो. नेक्स्ट आहे द सेलर स्टूड ॲट द बाव ऑफ द शिप. आता इथे जहाजाचे जे सेलिंग करतात, पुढचं जे शीड म्हणतो ना आपण, ठीक आहे, मराठीत शीड शब्द असतो की जहाजाचं फ्रंट टोक जे आहे पुढचं त्याला सुद्धा बो म्हटलं जातं. मग इथे या दोन ठिकाणी आपण हा शब्द बो असा उच्चारतो, ठीक आहे, 3 ठिकाणी, आणि पहिला शब्द बाऊ असा उच्चारलेला आहे. आपल्याला एक PYQ आलेला होता, त्यात त्यांनी असं विचारलेलं, हा शब्द जो आहे रो याच्याशी मॅच होणारं खालचं वाक्य कोणतं ते ओळखा. आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यावरती क्वेश्चन घेऊयात. पण इथे तुम्ही बघितलं तर सेम उच्चार असणारे शब्द पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग तुम्हाला शब्दाचा अर्थ विचारलेला नव्हता, तुम्हाला तिथे प्रोनन्सिएशनवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि असे 5 ते 6 प्रश्न आत्तापर्यंत MPSCने विचारलेले दिसतात. त्यामुळे इथे आपल्याला उच्चाराची सुद्धा गरज पडणार आहे, ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागेल. त्यानंतर आता आपण होमोफोन्स बघूयात. होमोफोन्स म्हणजे काय, तर इथे बघा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग मात्र वेगळं आहे. साईट हा शब्द, साईट शब्द जर आपण SIGHT असं वापरला तर याचा अर्थ असतो दृष्टी, दूरदृष्टी, व्हिजन. साईट हा शब्द जर वापरला तर एखादी गोष्ट सोडवणे किंवा दाखवणे, ठीक आहे. सोडवण्यापेक्षा दाखवणे हाच शब्द आपण घेऊयात. त्यानंतर आहे साईट हा शब्द, इथे आपण स्थळ म्हणूया. आणि त्याचबरोबर साय, SIGH, साय, ठीक आहे. हा जो शब्द आहे उसासा टाकणे, म्हणजे एखादी दुःखद गोष्ट घडली असेल किंवा म्हणजे आपण असं जे करतो त्याला उसासा टाकणे म्हणतात. सो हे झालं साय. मग हे जे शब्द आहेत हे आपल्याला उच्चारताना आपण सेम उच्चार केला, साईट साईट साईट, पण त्याचे सगळ्याचे अर्थ मात्र वेगळे आहेत, प्लस स्पेलिंगसुद्धा वेगळी आहे, ठीक आहे. स्पेलिंग पण वेगळी आहे आणि अर्थसुद्धा वेगळे आहेत. मग हे काय झाले आपल्यासाठी, होमोफोन्स, उच्चार सारखा. एक्झाम्पल बघा, द ताजमहाल इज अ ब्युटिफुल साईट, म्हणजे हे खूप चांगलं दृश्य आहे, बरोबर. दृश्य एक विजन, म्हणजे आपण म्हणतो ना आय साईट. आता आय वेंट टू डॉक्टर टू चेक माय आय साईट, म्हणजे मी माझी दृश्यता बघण्यासाठी, म्हणजे मला किती दिसतं हे बघण्यासाठी मी डॉक्टरकडे, चेक करण्यासाठी मी डॉक्टरकडे गेले होते. मग हे जे विजन आहे ते याचा अर्थ साईट, ओके. आता दुसरं एक्झाम्पल, प्लीज साईट एन एक्झाम्पल टू सपोर्ट युअर आन्सर. मग इथे तुझं जे उत्तर आहे ते सपोर्ट करण्यासाठी एखादं एक्झाम्पल दाखव, दे, यासाठी आपण काय म्हणतो, साईट हा शब्द. नंतर दिस इज द साईट ऑफ न्यू हॉस्पिटल, ही नवीन हॉस्पिटलची जागा आहे. आपण वेबसाईट हा शब्द ऐकलाय, तिथे आपण संकेतस्थळ असं म्हणतो, त्यामुळे SITE साईट अशी त्याची स्पेलिंग असणार आहे, ठीक आहे.
नेक्स्ट बघूयात आता आपण कन्सेप्ट वेगळी आहे. याला काय म्हणायचं? पॉलिसेमी. पॉलिसेमी म्हणजेच काय? होमोग्राफ. ठीक आहे. आपण मगाशी होमोफोन्स बद्दल बघितलं, म्हणजे तिथे काय होतं? उच्चार सेम होता. फोनिक साऊंड वॉज सेम, बट स्पेलिंग वॉज डिफरंट, मीनिंग वॉज डिफरंट. अँड नाव वी आर गोइंग टू सी होमोग्राफ, वेअर द ग्राफ, that means graphic part, written part is same, but spelling, pronunciation, meaning are different. Okay. फर्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. करंट. आता करंट असा आपण उच्चार करत आहोत, सगळीकडे उच्चार सेम आहे, बरोबर. करंट असाच उच्चार केलेला आहे आपण, करंटा नाही, करंट असा उच्चार आपण सगळीकडे केलाय, पण त्याचा अर्थ मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. बघा, कधी कधी करंटचा अर्थ विद्युत प्रवाह होऊ शकतो, जलप्रवाह होऊ शकतो, सध्याची वेळ असा आहे. आणि आणखीन याचे मिनिंग्स असतात, ते म्हणजे ट्रेंडिंग जे आहे, ट्रेंडिंग फॅशन जी आहे त्याला आपण करंट म्हणू शकतो, करंट फॅशन. पण हे सध्याच्या वेळेतच कन्सिडर होतं, म्हणून मी ते इथे ॲड केलेलं नाही आहे. त्याचबरोबर न्यूज किंवा इव्हेंट्स हे सुद्धा आपण करंटसाठी म्हणतो. म्हणजे आपण करंटचा अभ्यास करतो ना, म्हणजे आपण कुठल्या करंटचा अभ्यास करतो? न्यूज किंवा इव्हेंट्स, सध्याच्या घडामोडी, चालू घडामोडी. करंट म्हणजे चालू असलेला, हे म्हणत असताना सुद्धा आपण काय करंट हा शब्द वापरतो. मग हे झाले करंटचे अर्थ. विद्युत प्रवाहाचं एक्झाम्पल बघा, डू नॉट टच द वायर, इट कॅरीज इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक शब्द दिल्यामुळे डायरेक्टली करंट कळलेलंच आहे. शब्द इलेक्ट्रिक दिला नसेल तरीही डू नॉट टच द वायर, इट मे कंडक्ट अ करंट असं म्हटलं तरी पण त्याचा अर्थ सेमच असणार आहे. इट मे कंडक्ट करंट. ठीक आहे, म्हणजे तो काहीतरी प्रवाहित करत आहे, पण काय आहे ते? विद्युत प्रवाह. द स्विमर वॉज कॉट इन अ स्ट्रॉंग ओशन करंट. आता ओशनिक करंट्स जे आहेत हे तुम्ही जॉग्रफीमध्ये याचा अभ्यास केलेला असेल. ठीक आहे, या ओशनिक करंट सोबतच आपण रिव्हरसाठी सुद्धा वापरू शकतो हा शब्द. ठीक आहे, म्हणजे करंट म्हणजे काय? जलप्रवाह, स्ट्रीम. ठीक आहे, त्यानंतर सध्याची वेळ, चालू असलेली वेळ दाखवण्यासाठी, चालू परिस्थितीबद्दल असण्यासाठी सुद्धा करंट हा शब्द वापरतात. शी इज द करंट चॅम्पियन ऑफ द टॉर्नामेंट. या सगळ्या ठिकाणी करंट उच्चार सगळीकडे सारखा झाला, पण कधी कधी उच्चार सुद्धा वेगळा असू शकतो, पण स्पेलिंग मात्र सेम आहे. जसं आपण रीडचं बघितलेलं, रीडमध्ये आपण स्पेलिंग सेम होतं, मात्र उच्चार वेगवेगळे बघितलेले, रीड आणि रेड. स्पेलिंग सेम, होमोग्राफच आहे हा. पण मग पॉलिसेमी आणि होमोग्राफमध्ये फरक काय किंवा सिमिलॅरिटी काय? तर एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. हा शब्द लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि म्हणून त्याला पॉलिसेमिक म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण पॉली हा शब्द जोडतो, यावेळी त्याच्या कुठल्याही आपण ज्या गोष्टीबद्दल सांगतो त्याचं अनेक वचन असणार आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पॉलिसेमिक म्हणजे अनेक वचन. म्हणजेच काय? एक शब्द आहे मात्र त्याचे एकापेक्षा अनेक अर्थ निघतात. ठीक आहे, आपण नेक्स्ट आता कन्सेप्ट बघूयात काय आहे ती. हेटेरोनिम्स. आता हेटेरोनिम्स ही कन्सेप्ट थोडी नवीन आहे, समजून घ्या. हेटेरोनिम्समध्ये बघा, एका शब्दाचे एकापेक्षा अनेक उच्चार असतात. ठीक आहे, हा महत्त्वाचा शब्द आहे. उच्चार वेगवेगळे आहेत आणि त्याचबरोबर अर्थसुद्धा वेगवेगळे आहेत. आता WIND, विंड, याला आपण विंड असंही उच्चारतो आणि वाइंड असं सुद्धा उच्चारतो. विंड म्हणजे वारा आणि वाइंड म्हणजे गुंडाळणे. आपण एक्झाम्पल्स बघूयात. द विंड इज ब्लोईंग व्हेरी स्ट्रॉंगली टुडे. आता ह्याचे सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे वारा. ठीक आहे, म्हणजे काय? या पहिल्या वाक्यात काय सांगितलेलं आहे? आज वारा खूप जोरात वाहत आहे. म्हणजे लिटरली वारा ह्या शब्दासाठी आपण विंड हा शब्द वापरला. पण विंड हा शब्द आपण उच्चार मात्र सेम आहे पण अर्थ वेगळा आहे, तर आपण त्याला श्वास म्हणू शकतो. एक्झाम्पल बघा, ही वॉज आउट ऑफ विंड आफ्टर रनिंग फास्ट.
म्हणजे तो खूप जोरात धावल्यामुळे तो असा त्याची दमछाक झाली, त्याला श्वास कमी पडायला लागला, अपुरा पडायला लागला. मग इथे वारा कमी पडला हा अर्थ नाही, त्याला श्वास कमी पडला. म्हणजे तुम्ही बघा एका शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थसुद्धा या ठिकाणी आहेत. मग हा झाला होमोफोन, म्हणजे उच्चार सेम आहे, स्पेलिंग पण सेम आहे, पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. म्हणून आपण प्रत्येक वेळी होमोनिम होमोग्राफ असं पर्टिक्युलरली करत नाही, कारण कधी कधी त्याचे उच्चार पण वेगळे असतात, अर्थ पण वेगळे असतात, स्पेलिंग पण वेगळं असतं. हे तिन्ही पण एकत्रितपणे म्हणून आपण ह्याला होमोनिम्स असं म्हणत असतो. ठीक आहे. हे हेटेरोनिम्स वगैरे इतकं डिटेलमध्ये कन्सेप्ट विचारलेले आहेत, त्यामुळे आपण हे बघतोय. पण आपल्याला ज्या वेळेस इन जनरल अभ्यास करायचा आहे, हे सगळे शब्द होमोनिम्समध्ये येतील. ठीक आहे. आता हेटेरोनिम्समधला आपला फर्स्ट कन्सेप्ट आपण बघितली, एक्झाम्पल बघितलं. आता वाइंडचे सुद्धा बघा वेगवेगळे अर्थ आहेत. द डॉग वाइंडेड द सेंट ऑफ द थीफ, म्हणजे काय, वास घेणे. पण याचा उच्चार करताना डॉग विंडेड असा करायचा नाही, डॉग वाइंडेड. ओके. आणि विंडचं पास्ट टेन्स ॲक्च्युली वेगळं आहे. द डॉग विंडेड द सेंट ऑफ द थीफ. त्यानंतर बघा द रोड वाइंड्स थ्रू द माउंटन्स, म्हणजे असा वळणावळणाचा रस्ता आहे, गुंडाळलेला आहे, गोलगोल आहे असं आपल्याला म्हणायचं. सो ते वाइंड म्हणजे काय, या ठिकाणी गोलाकार. डोंट फॉरगेट टू वाइंड द ओल्ड क्लॉक डोंट फॉरगेट टू वाइंड द ओल्ड क्लॉक डेली. आता वाइंड या ठिकाणी घड्याळाशी संबंधित जर वाइंड शब्द आला तर त्याचा अर्थ असतो सेट, टू सेट टाईम. म्हणजे एखादं घड्याळ आहे जे बंद पडतं किंवा जे दररोज 5 मिनिट मागे जातं. आपल्याला रिझनिंगमध्ये असे क्वेश्चन्स असतात ना, मॅथ्समध्ये आपल्याला सांगतात की एक घड्याळ हे रोज 5 मिनिट मागे पडतं, मग आता त्याची आत्ताची वेळ काय ओळखा. मग असे जे आपण प्रश्न जे बघितलेले असतात दुसऱ्या सब्जेक्टमध्ये, ते इंग्लिशमध्ये इन्क्लूड करायला शिका. सगळ्या सब्जेक्ट्समध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश करता येतं का ते बघूयात, म्हणजे तुम्हाला इंग्लिश सोपं वाटायला लागेल. ओके. या तिन्हीचा उच्चार वाइंड आहे, मात्र ह्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे वास घेणे, दुसरा अर्थ आहे घड्याळ सेट करणे, वेळ सेट करणे. ठीक आहे. आणि तिसरा अर्थ काय आहे, गुंडाळणे. ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघूयात आपण, हा पण हेटेरोनिम आहे. मिनिट किंवा मायन्यूट असं आपण म्हणतो याला. मिनिट आपण म्हणतो ना 1 मिनिट. आता हे लक्षात ठेवण्यासाठी हिंदी शब्द लक्षात ठेवा. 1 मिनिट नाही म्हणत, 1 मिनिट आपण हिंदीत म्हणताना म्हणतो. सो तसं लक्षात ठेवा. मिनिट म्हटलं तर ते टाईमशी रिलेटेड असणार आहे. पहिला अर्थ ह्याचा असेल टाईम, 60 सेकंड्स. त्यानंतर द सेक्रेटरी रोट द मिनिट्स ऑफ मीटिंग. आता तुम्ही MOM हा शब्द ऐकत असाल. ओके. सो जे जॉब वगैरे करतात त्यांना माहिती असेल. प्लीज सेंड मी MOM ऑफ द मीट. प्लीज सेंड मी द MOM. MOM म्हणजे काय, मिनिट्स ऑफ द मीटिंग. म्हणजे काय, जे काही पॉईंट्स आहेत, थोडक्यात जे मुद्दे आहेत ते मला सांग. मग हे जे मिनिट हा शब्द आहे, मिनिट्स जर म्हटलं आपण प्ल्युरल केलं तर त्याचा अर्थ होतो मिनिट्स ऑफ मीटिंग, म्हणजे काय, मीटिंगमधले मुद्दे. नेक्स्ट आहे मायन्यूट. सेम शब्द आहे, स्पेलिंग सेम आहे, मात्र त्याचा अर्थ आणि उच्चार वेगळा वेगळा आहे. देअर वॉज अ मायन्यूट क्रॅक इन द ग्लास, म्हणजे बारीक, काचेला अगदी बारीक तडा गेलेला होता, किंवा आपल्याला कधी कधी फ्रॅक्चर होतं, हेअरलाईन फ्रॅक्चर म्हणतो आपण. सो दॅट इज मायन्यूट क्रॅक. ओके. त्यानंतर ही गेव अ मायन्यूट एक्सप्लेनेशन ऑफ द प्रोसेस. ही गेव अ मायन्यूट एक्सप्लेनेशन. मग इथे डिटेल्ड असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा त्याने खूप छान ॲनालिसिस केलं आणि मग त्यांनी ते दिलं. आता इथे बघा तुम्ही, इथं मायन्यूट एक्सप्लेनेशन ऑफ द मीटिंग जर म्हटलं तरीही हा शब्द आपल्याला मिनिट वापरायचा नाही, मायन्यूटच म्हणायचं आहे. सो मायन्यूट, मीटिंग ह्याचे सुद्धा आपण प्रत्येकी 2-2 अर्थ बघितलेले आहेत. सो हे झाले हेटेरोनिम्स. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन सॉल्व करूयात. आजची कन्सेप्ट ॲक्च्युली आपल्याला जास्त महत्त्वाची होती, कन्सेप्टवरती आपल्याला जास्त भर द्यायचा होता, त्यामुळे आपण हे या पद्धतीने आज लेक्चर कंडक्ट केलेलं आहे. व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स 2 ते 3 दिवस, आजचं एक लेक्चर असेल आणि एक साधारण ह्या आठवड्यातले जे व्होकॅब्युलरीचे लेक्चर्स होतील, यामध्ये आपण कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत व्होकॅब्युलरीच्या त्या सगळ्या सुरुवातीला अभ्यासून घेऊ, आणि नंतर मग आपण जी आपली ट्रिक ठरवलेली आहे की एकाच पेपरमधले जितके शब्द शक्य आहेत तेवढे सगळे बघायचे, ते मी तुम्हाला सॉर्टेड करून देईल. सगळ्या गोष्टी सॉर्ट करायचं काम माझं,
पण अभ्यास करायचं काम तुमचं. मी तुम्हाला फक्त दिशा देणार, जिथे अडतं तिथे तुम्हाला सॉल्व करून देणार. बरोबर. आता हा जो PYQ आहे यात आपल्याला त्यांनी क्लिअरली विचारलेला आहे की स्पेलिंग कुठलं बरोबर आहे. क्वेश्चन वाचतानाच इतका अपूर्ण वाटतो, आपल्याला काय वाटतं की हा होमोनिमचा क्वेश्चन आहे, एकच कुठलं तरी उत्तर बरोबर असेल, पण असं नाही आहे. आपल्याला हे या ठिकाणी सिमिलर दिसणारे शब्द आहेत, कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत आणि त्यांचं मिनिंगसुद्धा वेगळं वेगळं आहे, ते ओळखायचं आहे. एक्झाम्पल बघा काय आहे, करेक्ट द स्पेलिंग ऑफ अंडरलाइंड वर्ड. आता अंडरलाइंड वर्ड ॲक्च्युली काय आहे, या वाक्यातला नो फिजिक कॅन क्युअर म्हणजे काय, फिजिक ह्या शब्दाचे ह्यांनी इथे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहे. आता फीचर्स हा एक फक्त ऑप्शन बनवायचा म्हणून बनवलेला आहे आणि इथे तुम्ही बघितलं तर फिजिकचा अर्थ असतो शरीर, शरीरयष्टी आपण जे मराठीत प्रॉपर म्हणतो ते. त्यानंतर हे फिजिक जे आहे ते काय आहे, रूट्स, मुळे. आणि हे बेसिकली औषधी मुळं जी असतात ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अश्वगंधा, शतावरी हे जे बघता, हे जे मुळं जी वापरलेली असतात त्यांना आपण फिजिक म्हणतो आणि हे मेडिसिनल असतं. मेडिकल यूज हा फिजिक ह्या शब्दाचा आहे. त्यानंतर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. जसं आपण मॅथमॅटिक्स म्हणतो तसंच फिजिक्स हा शब्द आहे, म्हणजे हे कुठलं तरी एक शास्त्र आहे. भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे आपण यामध्ये ग्रॅव्हिटीचा अभ्यास करतो, मास, व्हॉल्यूम, त्याचबरोबर साऊंड, लेंथ, मग काय म्हणतो आपण त्याला, लाईट, वेवलेन्स, या सगळ्याचा आपण अभ्यास केलेला असतो. सो फिजिक्समध्ये आपण भौतिक गोष्टींना म्हणजे ॲक्च्युली त्याचं मेजरमेंट किंवा त्याच्याबद्दलच्या कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घेतो. फिजिक म्हटलं तर फिजिक हा शब्द ॲक्च्युली औषधी गुणधर्म असलेली मुळं यांच्याशी संबंधित आहे, म्हणजे इथे रूट हा शब्द त्याचा अर्थ, शब्दशः अर्थ आहे. त्यानंतर फिजिक बघा स्पेलिंग काय आहे, फिजिकचं स्पेलिंग बघा, QUE हे शेवटला आहे, मग याचा अर्थ असतो देहयष्टी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक आणि फिजिक्स यात आपल्याला वाटतं की फिजिक्स हे इनकरेक्ट आहे, म्हणजे असा शब्दच नाही आहे बाबा असं वाटू शकतं, पण हे शब्द लक्षात ठेवा. PYQचं ॲनालिसिस हे असंच करायचं आहे, ऑप्शन्सच आपल्याला पुढचे प्रश्न बनवून देतात, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला कळलेलं आहे नो फिजिक कॅन क्युअर म्हणजे काय, नुसतं शरीर आपल्याला बरं करू शकत नाही किंवा कुठलंही औषधी वनस्पती आपल्याला बरी करू शकत नाही. मग यासाठी म्हणजे कुठलंही शरीर बरं होऊ शकत नाही असा पण अर्थ निघतो आणि कोणतंही औषध हे बरं करू शकत नाही असाही अर्थ निघतो. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही जे शब्द आहेत हे करेक्ट आहेत असं म्हणणारा ऑप्शन सेकंड आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. In the sentence given, state which is the exact meaning of the word race. सुरुवातीला आपण रेसचे अर्थ बघूयात. रेस म्हणजे काय, वंश, त्याचबरोबर स्पर्धा. बरोबर, वंश या अर्थाने जर आपण हा शब्द वापरला तरी स्पेलिंग सेमच आहे. आणि स्पर्धा, कॉम्पिटिशन, रनिंग रेस असते, सायकलिंगची रेस असते. सो ही ज्या पद्धतीने आपण एका पुढे एक जाण्यासाठी ज्या रेसेस करतो तर तिथे हे झालं आपलं, स्पेलिंगसुद्धा सेम आहे, मात्र अर्थ काय असेल, स्पर्धा. मग हे जे आहे हे आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने वापरता येतं, हा पण एक होमोनिम झाला. पण आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, द रेस ऑफ जिनसेन इज डिफिकल्ट टू फाइंड. आता हे जीन जे आहे हे तुम्हाला बघा त्याचं रूट तुम्हाला जीन या शब्दात सापडेल, म्हणजे आपले जे वंश आहेत त्याच्यावर, म्हणजे इथे कनेक्शन एस्टॅब्लिश होत आहे ह्या वर्डमुळे. द रेस ऑफ जिनसेंग इज डिफिकल्ट टू फाइंड म्हणजेच काय, जिनसेंग रेस जी आहे किंवा ते जे वंश आहे ते सापडणं अवघड आहे. नॅशनॅलिटी म्हटलं तर त्याचा अर्थ असतो राष्ट्रीयत्व. आता इथे कॉन्टेस्ट म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा. रूट म्हणजे मूळ आणि त्याबरोबर ट्रॅक म्हणजे आपण पट्टी म्हणूयात. सो हे जे शब्द आहेत हे आपल्याला कन्फ्युजिंग ऑप्शन म्हणून दिलेले आहेत. रूट म्हणजे एखाद्याचं मूळ,
म्हणजे एखाद्या वंशाचं मूळ आपल्याला सापडण्यासाठी ही गोष्ट अवघड आहे असं आपण म्हणतोय. या शब्दामुळे तुम्हाला रेस या शब्दाचा अर्थ कळतोय. आपण जे म्हणतो ना कीवर्ड्स वाक्यातले काय आहे, तर हा त्याचा कीवर्ड आहे. बरोबर. नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व वेगळं आणि वंश वेगळा. म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत, पण आपण भारतीय वंशाचे नाही आहोत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर वंश हे वेगवेगळे असतात. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण बघूयात. ओके, सो ह्याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 याचा आन्सर असणार आहे. म्हणजे त्याची मुळं सापडणं थोडंसं अवघड आहे. ऑप्शन 3 इज द आन्सर. नेक्स्ट बघा, इट इज व्हेरी स्पेशियस डॅश फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम. नर्सिंग होम चालू करण्यासाठी पिक आउट द करेक्ट वर्ड्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता इथे फिल इन द ब्लँक इथे आहे, स्पेशियस फॉर कन्स्ट्रक्टिंग द नर्सिंग होम. म्हणजे नर्सिंग होम चालू करायचं आहे, एक प्रसूतिगृह चालू करायचं आहे, तर तिथे आपल्याला एक जागा ही चांगली आहे, प्रशस्त जागा आहे, तर तिथे आपण मोठं हॉस्पिटल काढू शकतो असं म्हणायचं आहे. मग स्पेशियस म्हणजे काय? मोठे, ऐसपैस. म्हणजे यासाठी आपल्याला जागा पाहिजे. मग जागा शब्द आपण कसा लक्षात ठेवणार आहे? वेबसाईट. बरोबर. याचा अर्थ आपण बघितलेला दाखवणे, उदाहरण दे, दाखव या पद्धतीने. साईट म्हणजे विजन, दृष्टी असं आपण म्हटलेलं होतं. सीट म्हणजे बसणे. ठीक आहे, बसणे किंवा आपण जे गाडीचं सीट वगैरे असतो त्यासाठी पण आपण हा शब्द वापरतो. सो इथे तुम्हाला लक्षात येत असेल तर हा होमोनिमचा प्रकार आहे, पण आपल्याला योग्य शब्द इथे वापरायचा होता. आणि हा जो क्वेश्चन आहे साईटवाला, हा आतापर्यंत 3 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, त्यापेक्षा कदाचित जास्तही झाला असेल, पण आत्ताचे रिसेंट जर आपण पेपर बघितले तर रिसेंट पेपरमध्ये साधारण 5 वर्षामध्येच आपल्याला हा प्रश्न 3दा रिपीट झालेला दिसतो. म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कदाचित आता याच्यावरती प्रश्न रिपीट होणार नाही, पण या पद्धतीचे जे शब्द आहेत ते आता तुम्ही लक्षात ठेवायला, शोधायला आणि तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करायला सुरुवात करा. ओके, सो क्वेश्चन नंबर 4, 5, 6 जे आहे हे तुम्हाला होमवर्कसाठी असतील. याची PDF तुम्हाला मिळते की नाही हे तुम्ही क्लासमध्ये विचारू शकता की तुम्हाला PDF कधी मिळेल वगैरे. डे 1ची जी PDF आहे ॲक्च्युली ती आपलं ओरिएंटेशन लेक्चरच कन्सिडर केलेलं मी. त्यानंतर डे 2 जे आहे ते आपण परवा बेसिक्स बघितलं आणि वोकॅब्युलरी 1 बघितली. त्यानंतर आज डे 3 आहे आपला. अशा पद्धतीने आपली साधारण 60-70 डेजची बॅच असेल. यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्सवरती काम केलेलं सापडणार आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी आपल्या लेक्चरमध्ये टाईमपास म्हणून घेतली जाईल. प्रत्येक गोष्ट सिरियसली करायची, शेवटपर्यंत करायची आणि होमवर्क करत चला. जर तुम्ही बॅचेस इंटरॅक्टिव्ह ठेवल्या, होमवर्क जर व्यवस्थित केला, तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारू शकता. माझी टेलिग्राम ID आहे @grammar_center_by_pragati. ठीक आहे, मी तुम्हाला माझे टेलिग्राम ID देते आणि एक नंबर पण देते. हे जे आपले टेलिग्राम ID आहे grammar_center_by_pragati. याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता. 957999087779 हा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही तुमचे इंग्लिश रिलेटेड जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता. यामध्ये आपण जी वर्ड पॉवर सिरीज चालवत आहे टेलिग्रामला त्याच्यावरचे सुद्धा तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आणि त्याचबरोबर लेक्चरमध्ये आपण जे काही शिकवतोय ते जरी तुम्हाला समजलं नाही किंवा एखादा टॉपिक रिपीट करायचा आहे
तेही विचारू शकता. आणि ॲडिशनल तुम्ही अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वाटतात ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, फोटो काढू शकता आणि ते तुम्ही मला पाठवा. दिवसभरात कधीही तुम्हाला रिप्लाय मिळेल. ठीक आहे, लगेचच रिप्लाय मिळेल की नाही आय कॅन नॉट गॅरंटी यू, पण जर तुम्हाला एक थोड्या वेळानंतर रिप्लाय मिळेल. आणि कुठलाही डाऊट असेल तरी असं विचार करू नका की खूपच सिम्पल डाऊट आहे, विचारू का नको. कसाही डाऊट असेल तरीही तुम्ही तो विचारू शकता. मात्र फक्त एक कंडिशन आहे, मेसेजेसच करा मोस्टली, तरी मी तेच प्रेफर करेल. आणि इंग्लिश रिलेटेडच तुमचे सगळे डाऊट्स असले पाहिजेत, इंग्लिश ग्रामर किंवा व्होकॅब्लरी. ओके, आजचं लेक्चर आपण थांबूयात. उद्या आपण बेसिक बघूयात, नाऊन चॅप्टरला आपण सुरुवात करूया आणि व्होकॅब्लरीची कन्सेप्ट बघूयात. थँक्यू.